प्रभू आम्ही तुझ्याच नावाला धन्यवाद द्यावे, आम्ही तुझेच नाव उंचावावे, कारण राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. ओ प्रभू, जसं वचन म्हणते की मनुष्याची बुद्धी तिकडे संपते, तिथून परमेश्वर आपलं कार्य सुरू करतो. खरोखर मनुष्य तू काय की प्रभू तू तुझ्या समोर उभा राहावा, मनुष्याची काय पात्रता की त्याने तुझ्या समोर बोलावे. खरोखर जसा यशया म्हणतो की मित्र अपवित्र ओठाचा असा व्यक्ती आहे, अशुद्ध ओठाचा आहे. प्रभू आज आम्ही कबूल करीतो प्रभू. प्रभू तुझ्या पवित्र वचनासमोर प्रभू आम्ही राहिलेलो आहोत. प्रभू आमच्यात काही एक चांगलं नाही आहे, परंतु प्रभू जसं वचन म्हणते तुझ्या पवित्र रक्ताने तू आम्हाला धुवून शुद्ध केलेलं आहे. ओ प्रभू, जसं तू सैतानाला म्हटलास की सैताना हे मरणा तुझी नांगी कुठे आहे. खरोखर प्रभू आज आम्हाला सार्वकालिक विजय दिलेला आहे. त्याच विजयामध्ये, त्याच विश्वासामध्ये प्रभू आज आम्ही आलेलो आहोत. जसं आम्ही गीत गायलं यहोवा निसी, खरोखर आमचा जय देणारा परमेश्वर प्रभू. आजच्या सकाळच्या समय ज्या आम्ही गीत गायली प्रभू, आमचा विश्वास आहे की तू आमची स्तुती मान्य केलेली आहे. ज्या आमचे विनंती आहेत तुझ्या समोर आहेत, जे वचन प्रभू तू पाठवत आहे त्यासाठी प्रभू तू आमचे हृदय तयार केलेलं आहे. आम्ही तुला विनंती करतो की प्रभू तू ये आणि आमच्या हृदयामध्ये, आमच्या जीवनामध्ये तू वास कर. आणि प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे तू आम्हाला चालव, कारण तुझे वचन हे सार्वकालिक आहे आणि तुझी कृपा आमच्यावरती ठेव. माझ्यासाठी प्रार्थना करतो प्रभू, तू मला शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या पवित्र वेदीवर असताना प्रभू माझ्या मनातले विचार, माझ्या मनातल्या सगळ्या गोष्टी तू काढून टाक. प्रभू तू पूर्णपणे कंट्रोल घे आणि प्रभू प्रत्येकाला तुझ्या वचनाने तू भरव, अशासाठी की प्रभू आम्ही तुझ्यामध्ये वाढावे. आमचे आयुष्य जे आहे प्रभू, चांगले अन्न खाल्याने जसे शरीराची वाढ होते, तसं चांगले आध्यात्मिक अन्न खाल्याने प्रभू आमच्या आत्म्याची वाढ होण्यासाठी तू सहाय्य कर, अनुग्रह कर. आम्ही सर्व वेळ समय तुझ्या हाती समर्पित करतो. आमचा ताबा घे. जे भाऊ बहिणी आलेले आहेत प्रत्येकाची आम्ही आठवण करतो. प्रत्येकावर तुझी कृपा आणि दया कर. तुझ्या वचनाची ओढ प्रत्येक मनुष्यामध्ये घाल प्रभू, कारण तुझं जे निवडलेलं बीज आहे हे तुला मिळण्याशिवाय कधी राहणार नाही. कृपा आणि दया कर. वेळ समय तुझ्या हाती घे. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करीत तुम्हाला तू ऐकणे मान्य कर. आमेन. हालेलुया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय तुम्ही आनंदित आहात? देवाने आम्हाला चांगला एक दिवस दिलेला आहे. आमेन. ते आनंद करण्यासाठी आमच्याकडे एक रिझन आहे. लोकांकडे दुःख करण्यासाठी कारण असते. जसं आता ब्रदर जॉनीने साक्ष दिले सांगितलं की तो माणूस काय सांगतोय, काय सुसाईड करावं, हे अस्वस्थता, सगळं काही गोष्टी आहेत. परंतु प्रभूकडे जसं जो दुःखी मनाचा आहे त्यांनी परमेश्वराकडे यावे. तसं आपण गीत काय करतो, तू उदास किंवा मनात तुझ्या अशांतता का आहे, प्रभूकडे ये, प्रभू तुला शांतता दे. आमेन. परमेश्वर आपला चांगला आहे आणि परमेश्वराने आम्हा सर्वांना सांभाळले, त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर प्रभू आमच्या जोडीला आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की शिपमेंट जाणार आहे, बुक्स जाणार आहेत साऊथ आफ्रिकेसाठी, आणि बुक्स निघाले मला वाटतं मंगळवारच्या दिवशी. बघा, सैतान जो आहे ना भावा बहिणींनो, हा टपलेला आहे. काय आहे? हा टपलेलाच आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी आपली पारख करून घेणे फार गरजेचं आहे. जर कोण आपलं पारख करून घेत नसेल तर तो स्वतःलाच फसवतो. मंगळवारच्या दिवशी इथून नावाशिवा पोट किती आहे, टेम्पोनी गेला तर 1 दिवसाचा प्रवास तो घेतो. परंतु सैतान, जसा तुम्ही विचार करा, म्हणजे मी ही गोष्ट इमॅजिन करू शकतो की मिस्रातून इस्रायलला बाहेर काढणे किती अवघड गोष्ट होती. तो काय सांगतो, फारोनी काय केला, नाही हे ठेव, नाही तुझ्या मुलाबाळांना ठेव, नाही ह्याला ठेव, त्याला ठेव. शेवटी मोशे का म्हणाला, एक खूर सुद्धा मागे राहू देणार नाही. हालेलुया. इथून निघाली नावाशिवाला पोट, गाडी निघाली, पोहोचली, पण पोहोचल्यानंतर तिकडे कळलं की त्यांनी माताडी कामगार जे असतात त्यांनी स्ट्राईक केलाय आणि सगळे ट्रक, सगळ्या शिपमेंट, लोडिंग सगळ्या रस्त्यावर उभा आहे. त्याच्यामध्ये आपला पण टेम्पो उभा आहे. हे सगळं कोण करते? सैतान करते. अशासाठी की देवाचे वचन पोहोचू नये. भावा बहिणींनो, आमच्यासाठी एक कन्फर्मेशन आहे. जेव्हा सैतान हे करतो, आम्हाला कळते की वी आर ऑन द राईट ट्रॅक. हालेलुया. कारण परमेश्वर आमच्यासाठी रस्ता बनवत आहे. हे जे वंदने कोणाच्या मार्गात असतात माहितीये का? ज्यांच्याकडे परमेश्वर असतो. ज्यांच्याकडे परमेश्वर नसतो ना, त्यांना बंधनं नसतात. त्यांना इझी असते, इझी फ्लो असते. त्यांना काही बंधने येत नाही.
परमेश्वराच्या वचनाला आडकाठी घालणारा सैतान सदैव उभा आहे. आमचा विश्वास आहे की तो आमच्या जोडीला आहे. तर तुम्ही प्रार्थना ठेवा. येरियोची जर भिंत पडू शकते तर कोणा सत्याचं काही बंधन राहू शकत नाही. लोकांची रिक्वायरमेंट आहे, परमेश्वराचं काम आहे परमेश्वराचं पोहोचवण्याचं, आणि आमचं काम आहे की आम्ही प्रार्थना करावी. आमेन. तुम्ही आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवा की प्रभूने सहाय्य करावं. तसेच ब्रदर टीम डॉट साठी प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मिशनरी वर्क साठी ते बाहेर आहेत आफ्रिकेमध्ये आणि पुढील काही महिने तिथे राहणार आहेत. तरी प्रभूने त्यांना सहाय्य करावं. त्यांच्यासाठी तुम्ही आपल्या प्रार्थनेत आठवण करा की जवळपास मला वाटते 5-6 महिन्याचा पिरियड असा आहे टेंटेटिव्ह त्यांचा राहण्याचा एका मंडळीमध्ये प्रभूने त्यांना पाठवलेला आहे. तरी तुम्ही प्रार्थनेत आठवण ठेवा. त्यांनी विनंती केलेली आहे की परमेश्वर त्यांना सहाय्य करावं, कारण शहर बदलणे, गाव बदलणे आणि कुठे जाऊन राहणे हे साधं काम नाहीये भावाबहिणींनो. किती महिन्यासाठी सांगितलेलं आहे त्यांनी? 6 महिन्यासाठी. परंतु 6 महिन्यासाठी ते एकटे गेलेले नाहीत, हा काही कुटुंबाला घेऊन गेलेला आहे. आफ्रिकेला जोहान्सबर्गला आहेत ते. पुढील 6 महिने एका मंडळीमध्ये मास्टर मला वाटते आजारी पडले आणि नरम झाल्या, मला वाटते ते आजारीच आहेत बहुतेक, त्यामुळे त्यांना तिकडे जमत नाही आणि भरपूर मोठी मंडळी आहे आणि कोणी पाळत नाहीये. आणि जेव्हा ब्रदर साऊथ आफ्रिकेला आता फेब्रुवारीमध्ये गेले होते, तिकडे शेवटचा प्रचार केला होता, तेव्हा त्यांनी त्यांना विनंती केली की, कारण ब्रदर जे आहेत जे पास्टर होते ते ब्रदर अँड्रिया सिंगन, ब्रदर टीम डॉट हे सगळे फ्रेंड सर्कल असलं चांगलं असल्यामुळे त्यांना विनंती करण्यात आली की तुम्ही इंटेरियम पास्टर या चर्चमध्ये आणि चर्चमध्ये सेवा करा, जेणेकरून चर्चमध्ये कोणत्याही चांगल्या गोष्टीची कमी पडणार नाही आणि एक परमेश्वर गायडन्स पुरेल. आमेन. तरी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. टीम डॉट साठी मुलांना फॅमिलीला घेऊन गेलेले आहेत, तरी परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावं. बिफोर संडे स्कूलला जाण्या अगोदर शनिवारी संध्याकाळी, आपण ह्या शनिवारपासून संध्याकाळी सॉन्ग प्रॅक्टिस चालू करत आहोत संध्याकाळी 5 वाजता, 5 ते 7. तर माझी इच्छा आहे की रेचल आहे, इनोक आहे, जोएल आहे, सॉन्ग लीडर सुद्धा, यांनी 5 ते 7 आपल्या घरी यावे संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी, जेणेकरून सॉन्ग प्रॅक्टिस होईल. नवीन गीत आहेत, ज्यांना फ्री असेल जे येऊ शकतात त्यांनी पण या, अशासाठी की प्रत्येकाची उन्नती होणे गरजेचं आहे. आमेन. प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. मला वाटते संडे स्कूलचे मुलं जाऊ शकतील संडे स्कूलसाठी. आणि आपण आज वचनाकडे वळूया. आमेन. वचनाकडे वळूया. आपण आजचा 5वा भाग बघणार आहोत, मॅनिफेस्टेशन ऑफ द होली स्पिरिट ह्याचा. आणि प्रभू आम्हाला सहाय्य करो. वास्तविक हा विषयावरती प्रभूने चांगलं मला आशीर्वादित केलं. मी प्रार्थना करत होतो की प्रभू हा विषय कसा घ्यावा, आणि परंतु परमेश्वर आमचा लीडर आणि गाईड आहे. तो आमच्याकडे जाणतो. आणि माझा आजचा सब्जेक्ट आहे वॉकिंग इन द स्पिरिट, आत्म्यामध्ये चालणे. आमेन. 5वा भाग आहे वॉकिंग इन द स्पिरिट, गलतीक्रस पत्र ह्याचा. आपण 5वा अध्याय उघडूया. गलतीक्रस पत्र ह्याचा 5वा अध्याय उघडूया आणि वचन 13 ते 18 पर्यंत आपण वाचणार आहोत. वचन 13 ते 18 पर्यंत आपण वाचणार आहोत. तुम्हाला स्वातंत्र्य त्या स्वातंत्र्याला देहवासाचा वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा, हे एकच वचन पाळण्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकात चावता व खाऊन टाकिता, तर परस्परांच्या हातून एकमेकाचा संहार होऊ नये म्हणून जपा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आमेन. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. आत्म्याच्या प्रेरणेने चाला. इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, दिस आय से देन वॉक इन द स्पिरिट अँड ye shall not fulfill the lust of the flesh. आमेन. म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. आमेन. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासने विरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आमेन. आमेन. प्रभू वाचलेला वचनावर आशीर्वाद देऊ. आपण आपल्या जागेवर बसूया. भावा बहिणींनो, आपण इथे पाहतो की आजचं जसं मी सब्जेक्ट सांगितलं, वॉकिंग इन द स्पिरिट, आत्म्यामध्ये चालणे. आणि भावा बहिणींनो, मनुष्याचं चालणं जे आहे
हे आत्म्यामध्ये असणे फार गरजेचं. आपण पाहतो की परमेश्वराने सुरुवातीला जसं वचन म्हणते, प्रारंभी परमेश्वराने आकाश व पृथ्वी ही बनविली. आणि जसं वचन म्हणते की परमेश्वराचा आत्मा जलाशयावर तळपत होता. आमेन. आणि तो काय करत होता? तो तिकडे राहायला होता. परंतु परमेश्वर, जसं वचन, जसे प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात की परमेश्वर तोपर्यंत परमेश्वर नव्हता जोपर्यंत त्याची आराधना करण्यासाठी कोणी नव्हते. हालेलुया. परमेश्वराला परमेश्वर हे नाव तेव्हाच मिळाले जेव्हा त्याची आराधना करण्यासाठी कोणतरी त्याला मिळालं. हालेलुया. बाबा, आपण पाहतो की परमेश्वर प्रत्येक गोष्ट एका उद्देशाने करतो. कोणतीच गोष्ट विदाऊट उद्देशाने तुमच्या जीवनात होत नाही. का तुम्ही आमेन म्हणाल? प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या जीवनामध्ये एक आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्या जीवनात एक उद्देश आहे. आणि भाव बहिणींनो, आम्हाला तो उद्देश जो आहे, ते पर्पज जे आहे ते समजणे गरजेचं आहे. मला ते एक वचन वाचूया. उपदेशक ह्याचं पुस्तक, उपदेशक ह्याचं पुस्तक, ह्याचा इक्लेसियास्टिक ज्याला आपण म्हणतो, याचा 3रा अध्याय आणि ह्याचं पहिलं वचन वाचू. भूतलावरील प्रत्येक कार्याला एक समय असतो. इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे, ब्रदर वाचा. टू एव्हरीथिंग देयर इज अ सीझन. प्रत्येक काळासाठी प्रत्येक वेळेसाठी एक काळ ठेवलेला आहे. and to time to every purpose. हालेलुया. परमेश्वराने आमच्या जीवनात प्रत्येक वेळेला एक उद्देश, एक काळ ठेवलेला आहे अशासाठी की ती परमेश्वराची जी इच्छा आहे ती त्याच्या मर्जीप्रमाणे, त्याच्या उद्देशाप्रमाणे आमच्या जीवनात घडणे गरजेचं आहे. हालेलुया. बाबा, आपल्या जीवनात कोणतीच गोष्ट अशी घडत नाही जी परमेश्वराच्या इच्छेला विना घडत नाही. आमेन. जरी आपल्याला आपली फ्री मॉरल एजन्सी असली, बघा लक्षात ठेवा, लोक काही वेळेला जाम कॉन्ट्रडिक्ट होतात त्या विषयावरती. जरी आपल्याला फ्री मॉरल एजन्सी असली तरी सुद्धा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करता. हालेलुया. बघा, याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. आपण वाचू. इकडे हात ठेवा. आपण उत्पत्ती याचा पहिला अध्याय उघडूया. 2रा अध्याय उघडूया आणि वचन 18 पासून वाचूया. बघा, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि जेव्हा म्हणत आहे, जर तुमच्याकडे डायरी असेल, तुमच्याकडे पेन असेल, कृपया लिहत जा रेफरन्सेस मध्ये. कारण तुम्हाला आज वाचल्यानंतर सोडून देऊ नका. घरी जाऊन ह्याच्यावरती उजळणी करा, रेफरन्सेस लिहा. अशासाठी हे जे टॉपिक्स आहेत हे आपल्या स्वतःच्या उन्नतीसाठी आहेत. आमेन. जेवढं आम्ही शिकतो ना तेवढं आम्हाला समजते. आमेन. उत्पत्ती याचा 2रा अध्याय वचन 18 वाचून मग कोणीतरी वाचा. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. मनुष्य एकटा असावा हे बरे नाही. आता परमेश्वराने काय केलं? सुरुवातीला परमेश्वर एकटा होत असावा हे बरे नाही म्हणून परमेश्वराने मनुष्याला बनविले. हालेलुया. आणि काय केलं? नाव गॉड इज सॅटिस्फाईड बिकॉज त्याच्याकडे आराधनेचं एक स्थान बनलेलं आहे. आणि तो पण आहे, आदाम आलेला आहे. परंतु देव स्वतः, गॉड इज नॉट अ सेल्फिश गॉड. हालेलुया. देव हा सेल्फिश गॉड नाहीये. त्यांनी काय बघितलं? मनुष्याने एकटा असणे हे बरोबर नाहीये, म्हणून तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. त्याच्यासाठी मी अनुरूप एक सहाय्यक बनवीन. आणि वचन काय म्हणते पुढे? परमेश्वर देवाने सर्व वनपशु व आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. हालेलुया. आता आदामाकडे इथे फ्री मॉरल एजन्सी आहे. हालेलुया. काय आहे आदामाकडे? फ्री मॉरल एजन्सी म्हणजे काय? स्वतःची विचार करण्याची क्षमता देवानी आदामाला ऑलरेडी दिलेली आहे. हालेलुया. तुम्ही सांगाल देवानी बंधनात ठेवलं होतं का? कधीच नाही. देवानी जेव्हापासून बनवलं ना तेव्हापासूनच फ्रीडम दिलेला आहे. हालेलुया. देवानी कोणाला बंधन ठेवलं नाहीये भाऊ बहिणींनो. या दुनियामध्ये कोणालाच बंधन नाहीये. देवानी फ्रीडम दिलेला आहे. जेव्हा पेत्र म्हणाला हनन्या सफीराला की जे तुम्ही आणलं आणि जे नाही आणलं हे तुमचंच होतं, तुम्हीच खोटं बोललेला आहात, देवाने तुमच्याकडे काय मागितलं आहे काय? तरी तुम्ही देवाची लबाडी केली. देवाने तुमच्याशी काही केलेलं नाही. नाहीतर देव सांगितलं अरे कितीला जागा घेतली,
काय हे पैसे कुठे नेले? देवाने नाही विचारलं, तुम्ही लबाडी केलेली आहे, कारण तुम्ही तुमची फ्री मॉरल एजन्सी चुकीच्या कारणासाठी वापरली. आता वचनाकडे लक्ष परत वचन 19. परमेश्वर देवाने सर्व वनपशु आणि आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडवल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पहावे, म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. हालेलुया. आदाम काय नाव देतो हे पाहण्यासाठी परमेश्वराने सगळे प्राणी आणले, कुठे ठेवले? आदामासमोर ठेवले. आणि काय वचन म्हणते पुढे? तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. ते त्याचे नाव होते. इंग्लिश मध्ये वाचू पाहिजे तुम्ही. That was the name thereof. ह्याचा अर्थ काय की तिकडे पडले लिहिलंय ना, ते पडले नाहीये, होते आहे. तर तुमचं मराठी बायबल मध्ये चुकीचं आहे, ते करेक्ट करून घ्या. ते जे नाव होते ते देवाने अगोदरच ठरवलं होतं. सिंहाचं नाव सिंह होतं. आदामाच्या आल्यासमोर आदामाने काय त्याला वाघ नाही म्हटलं, आदामाने पण सिंह म्हटलं. हालेलुया. नाव आपण बघतो फ्री मॉरल एजन्सी जेव्हा अनॉइंटेड वर्डच्या खाली असते तेव्हा अनॉइंटेड वर्ड तेच बोलते जे तुम्हाला दिले गेलेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि अनॉइंटेड वर्ड हे दोघे असू शकत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की तुमची फ्री मॉरल एजन्सी ही कशी वापरावी. हालेलुया. जेव्हा मनुष्याला अधिकार मिळतो ना, तेव्हा तो मनुष्य त्या अधिकाराचा गैरवापर सुद्धा करतो. काय आमेन म्हणाल तुम्ही? आपण या पृथ्वीवरती बघतो प्रत्येक जण आपल्या पॉवरचा वापर करायला बघतो. बीएमसी मध्ये कचरावाला जरी असेल ना, कचरा भरणारा उचलणारा, आणि त्याच्याकडे कार असेल ना, तर त्या कारच्या पुढे एक नंबर 1 अशी प्लेट टाकतो आणि काय लिहितो? महानगरपालिका कर्मचारी. पोलिसामध्ये झाडू मारणारा, पोलिसामध्ये सगळ्यात लेवलवरचा असेल ना, तरी त्याच्या कारमध्ये प्लेट असते पोलीस, मुंबई पोलीस. आणि बाकीचे लोक काय, बापरे बाप पोलीस आहे. आता पोलीस कोण आहे तो माहिती नाही, परंतु काय करतो? प्रत्येक जण आपल्या पोझिशनचा फायदा घ्यायला बघतो. देवाने जेव्हा फ्री मॉरल एजन्सी दिली तेव्हा देवाची इच्छा ही होती की ती फ्री मॉरल एजन्सी तुम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या अनॉइंटिंग मध्येच वापरावी. हालेलुया. मनुष्य जो आहे ना, हा भागात जातो, परंतु जेव्हा तो अनॉइंटेड वर्ड जो खाली येतो ना, तेव्हा त्याला बहकण्याचा चान्स नसतो, कारण जो वचन असते ना ते त्याला पूर्णपणे शिल्ड करून ठेवते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा सलमोन झाला ना, तेव्हा सलमोनाने देवाकडे प्रार्थना केली की प्रभू आता माझ्याकडे सगळं आलेलं आहे, आता मी राजा बनलेला आहे. असं त्यांनी म्हटलं. काय त्यांनी सांगितलं की प्रभू तुझ्या लोकांचा न्याय करण्याची जी बुद्धी आहे ना, ती प्रथम तुम्हाला दे. हालेलुया. आधी नम्रता आणि मग मान्यता. काय केलं त्यांनी? लोकांचा न्याय कसा करावा ह्यासाठी त्यांनी देवाकडे ज्ञान बघितले. वचन सांगते की त्याला जे दिले ना ते भूतलावर परत कोणाला ते देवाने दिले नाही. कारण तुम्ही काय मागता, कसे मागता हे फार इम्पॉर्टंट आहे, आणि ते मिळाल्यानंतर त्या गोष्टीचा फायदा कसा करता हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हालेलुया. जसं वचन म्हणते, गिफ्ट्स अँड कॉलिंग्स आर विदाउट रिपेंडन्स. काय आहे? दान आणि वरदान हे पश्चाताप विना प्रत्येक मनुष्याला देण्यात आलेले आहे. कोण प्रार्थना करते तर आरोग्य मिळते, कोण प्रार्थना करते तर जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, कोण प्रार्थना करते तर अमुक होते, कोण प्रार्थना करते तर तमुक होते, कोणाला अन्न भाषा येतात. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वर्गीय राज्यासाठी नाही आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यावरती पवित्र आत्मा आहे ह्या गोष्टी दाखवत नाहीत. हालेलुया. तुम्ही माझ्याबरोबर आहात. आपण ह्या आत्म्याचा सब्जेक्ट बघत आहोत. जेव्हा बघत आहोत तेव्हा आपण आपल्या स्वतःला पवित्र आत्म्यामध्ये घेऊया. आपल्याला छाट करणे गरजेचे आहे. आपण गाणं म्हणतो ना, बने रहो बने रहो तू यीशु में बने रहो. त्याच्यामध्ये पहिलं कडवं काय बोलतो? जो डाली सदा फल लाती है परमेश्वर उसको छाटता है. कोणाला छाटलं जातं माहितीये ना? जो फळ घेऊन येतो तो, जो फळ घेऊन येतो ना तो खालून बुडापासून कापला जातो. याचा काय फायदाच नाही. नारळाचं झाड लावलाय आणि नारळच येत नाही. एवढा मोठा ताडा मानासारखा वाढला, पण फायदा काय? पण तोच एवढा बुडका असं जमिनीतला एवढ्याला आलाय, एवढं भरपूर नाळ आलाय, तो त्याचा जो माणूस असतो ना त्याचा,
तो काय करतो, साफ साफ करतो, कचरा बिचरा सगळं करतो. मग त्याला फुल येताना सुद्धा ना त्याला त्रास न झाला पाहिजे. का कोण करतो काळजी? मालक करतो. पण तो वाढलाय ताडा मानासारखा, तो सांगतो मी मोठा केवढा, तो सांगतो काय फायदा काय, फ्रूट तर येत नाही तुला, तुझा काय फायदा आहे का? काय फायदा नाही, हा एवढासा मुटकासा आहे पण हा भर भरून नारळ देतो, हा तुझ्यापेक्षा कितीतरी चांगला आहे. बाबा जर मनुष्य असा विचार करतो तर देव किती ह्या गोष्टीविषयी विचार करतो हे समजा. बाबा देवाने आपल्याला जो संदेश दिलेला आहे हा सगळ्यात असा संदेश ना ह्या युगापर्यंत कोणाकडेच नव्हता. हा आपल्यासाठी स्पेशल सब्जेक्ट आलेला आहे, हा आपल्यासाठी स्पेशल एडिशन आहे, अशासाठी की आम्ही आमच्या स्वतःला त्या परमेश्वराच्या रूपामध्ये घेऊन यावे. कारण बाबांनो जेव्हा हा बघा हे सगळ्या गोष्टी केव्हा येतात माहितीये का, जेव्हा त्यावेळेला तिकडे प्रॉब्लेम असतो. जेव्हा फॉर एक्झाम्पल फार मारामारी चालू असेल ना तर पोलीस येतो, पोलिसाची गाडी येते. मारामारी नसेल तर पोलीस येईल का? नाही ना. जेव्हा बंधने जास्त असतात ना तेव्हा कृपा पण जास्त असते. पौल कसं सांगतो, सगळं चालू आहे पण देवाचं वचन म्हणते माझी कृपा तुला पुरी आहे. हालेलुया. गलती करस पत्रात येतो, गलती करस पत्रातल्या गलती लोकांची तो परिस्थिती बघतो आणि परिस्थिती बघून काय सांगतो, अरे तुम्हाला झालं काय, तुमचं डोकं फिरलं कुठे? वचन वाचत आहे एक मिनिट. बघा माणूस ना बहकतो आणि काय करतो, आत्म्यापासून दूर जातो. 3रा अध्यायातलं पहिलं वचन वाचा. अहो बुद्धिहीन गलतीकारांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यापुढे वर्णन करून ठेवला होता त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली? अरे बापरे, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त जो पेत्राने तुमच्या समोर इंट्रोड्यूस करून सांगितलं, ज्या येशू ख्रिस्ताला तुम्ही खिळले त्यालाच देवाने ख्रिस्त हा प्रभू असे करून ठेवलेला आहे. त्याच्या नावात तुम्ही बाप्तिस्मा घेतला आणि आता तुम्हाला भुरळ कोणी घातली? आता तुमची मने फिरली कशी? आता तुम्ही जे आत्म्यात होते ते देववासनेकडे कशी वळाले? काय तुम्ही विसरले काय? मिस्रातून समुद्र दुभावून देवाने तुम्हाला तांबड्या समुद्रातून आरपार काढून बाहेर नेले. त्याने तुमच्या पायातले चप्पल कधी संपू दिले नाही, अंगावरचे कपडे कधी झिजू दिले नाही. जे चांगलं पाहिजे ते दिलं. आकाशातून स्वर्गातील मान्ना तुम्हाला दिला. कधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून दिली. एसी पण लावली होती, जास्त ऊन नाही लागलं पाहिजे म्हणून टोपी पण घातली होती. रात्रीची लाईट जाते म्हणून 24/7 इलेक्ट्रिसिटीचा पण प्रभाव होता. कमी का होता? ज्यामुळे कोणी कधी समजू नये की आम्ही जर गरीब आहोत. कधीच कोणी समजू नये की आम्ही गरीब आहोत. जे देवाने आम्हाला दिलाय ना असं कोणालाच दिलेलं नाहीये. देवामध्ये कोणीही गरीब राहू शकत नाही. प्रत्येक गोष्ट हिचं सिच्युएशन, प्रत्येक गोष्ट काय आहे? सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन देव कधी बदलेल ना तुम्हाला पण माहिती नाही, परंतु तुम्ही जेव्हा त्या सिच्युएशनला घेऊन बसताना तेव्हा तुम्ही फसता, तेव्हा तुम्ही देवाला विसरता. परंतु तुम्ही सिच्युएशन सोडता आणि तुम्ही देवाला घेता, सिच्युएशन येत जात राहील, तुम्हाला काही फरक पडणार नाही. कारण तुमचा फोकस सिच्युएशन नाही, तुमचा फोकस केवळ देवावरती आहे. हालेलुया. देव आपल्या पवित्र आत्म्याने आम्हाला चालवतो, आम्हाला लीड करतो. आणि काय वचन म्हणते पुढे? तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला. तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला. म्हणजे कोणत्या? ओल्ड टेस्टमेंट मधून तुम्हाला काय मिळाला? आत्मा मिळाला. किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला. किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला. कशाकडून मिळाला आता सांगा? नियमशास्त्रातून मिळाला. दगड धोंडे खाऊन तुम्हाला काय पवित्र आत्मा मिळाला? काय दगड धोंडे खाऊन काय केलं? आखानाने काय केलं? बाबेलचं जे पाप होतं, बाबेलचे जे खुशाल होत्या त्या बाबेलचे त्याच्यावर खुश आली. आणि काय चालला? कनानात मिस्रात जात असताना ते बाबेलचं जे होतं ना अंगरखा, तो फार आवडलं आखानाला. आणि आखाने प्रॉफिट काय सांगतात? आखानाने काय केलं? बाबेलचं ड्रेस आखानाला फार आवडला. अरे हा आपण आपल्या कनानामध्ये देशामध्ये घेऊन जाऊ म्हणून त्यांनी तो घेतला. एका माणसामुळे अख्ख्या लोकांवरती पाप आले. तुम्ही काय घेता हे डिसाइड होते. तुम्ही काय घेता ह्याच्यावरून प्रूव्ह होते की तुमच्याकडे आत्मा आहे की नाही.
प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात कॅरेक्टर इज विक्ट्री Amen. नॉट गिफ्ट. Amen. बहिणींना आपण गेल्या आठवड्याचा सब्जेक्ट बघितला संडेला. काय आहे? दोन प्रकारचे लोक चालू आहेत. काय आहे? कॉम्पिटिशन आहे. हा पण मेसेज मध्ये, हा पण मेसेज मध्ये. हा पण ब्रदर मॅनमला मानतो, हा पण ब्रदर मॅनमला मानतो. पण हा पण चर्चला येतो, ह्याचं चर्च भारी, ह्याचं चर्च भारी. ह्याच्या चर्च मध्ये 500 लोक येतात, आमच्याकडे फक्त 5-15 लोक येतात. हा बहिणींनो, ह्या सगळ्यामध्ये आपल्याला येऊन कन्क्लुजन करायचं आहे देवाच्या वचनावरती. True. देवाचं वचन सांगते कोणाही मनुष्यावरती भरोसा ठेवू नका. Amen. तशी ब्रदर समीर घरी होते संडेच्या दिवशी आणि एका भावाविषयी विचारपूस करण्यास सुरुवात केली की ब्रदर मी त्या पास्टर विषयी ऐकलं, स्वतःला पोस्टर सांगतो आणि त्याची टेस्टमनी ऐकता मला असं वाटायला लागलं हा स्वतःविषयी जाम प्रशंसा करतोय, सेल्फ रायचसनेस दाखवतोय True, sir. स्वतःविषयी की मी असं केलं म्हणून मला हे मिळालं, मी अपोस्टल आहे, हे आहे, मी इकडे सेवा करतो, तिकडे सेवा करतो. तर मी सांगितलं ओके. मी ना ह्या माणसांनी काहीतरी माझ्याविषयी सुद्धा काहीतरी बोललं होतं. मला कोणीतरी पाठवलं की हा असं म्हटलेलं आहे की हा चोर आहे, हा लुबाडू आहे आणि पैसे खाल्लेले आहेत. मी सांगितलं आपल्याला काय फरक पडत नाही, कारण आपल्याला काय बोललं नाही बोललं आपल्याला काय फरक पडतो. कुठे पण बोल, सबूत आहे का तुझ्याकडे तर प्रूव्ह करून दाखव. नसेल तर मी तुला प्रूव्ह करून दाखवते की माझ्याकडे काय आहे ते. कारण काय मी ब्रदर समीरला एक गोष्ट म्हणालो की पुलपीट वरून जेव्हा माणूस बोलतो ना तेव्हा माणसाने खोटे बोलू नये, माणसाने स्वतःच्या मनाचं बोलू नये. अरे तो एक फक्त सांगतो की देवाच्या वेदीवर जाऊन मी हात असं करतो तर हात का झाला लाकडासारखा झाला, काय उज्जियाचा ना Yes, yes. यरामाचा हात असा झाला. काय झाला? अशासाठी की देवाच्या वेदीवर चुकीच्या प्रकारे गेला. अरे परमेश्वर कोणाला सोडेल काय? परमेश्वराची वेदी काय खेळ आहे काय? परमेश्वराचे वचन पवित्र, निर्दोष, निष्कलंक आहे. Hallelujah. देवाच्या वचनावरती एक दाग आणि धप्पा तो परमेश्वर कधी येऊ देणार नाही. भावांनो, मी सांगितलं ओके मी तुला व्हिडिओ दाखवली, थोडस मागे घेऊन दाखवलं. तो सांगतो काही लोक आहेत ते आपला टाईट जो आहे तो कुठे पाठवतात? व्हॉइस ऑफ गॉडला पाठवतात. हो बरोबर आहे, चुकीचं आहे ते पाठवू नये. आणि ते आज लोक पाठवतात. टेक मिनिस्ट्री वाले जे लोक आहेत ज्यांच्याकडे पास्टर नाही आहे त्यांचं असं आहे की सगळं टाईप कुठे द्या? व्हॉइस ऑफ गॉडला द्या, म्हणजे त्यातून मेसेज येईल. वास्तविक ब्रदर मॅननी ह्या गोष्टीला कधी प्रवृत्त केलेलं नाहीये, परंतु बिकॉज ऑफ द चुकीच्या डॉक्टरीनमुळे हे चुकलेलं आहे. परंतु त्याचं पुढचं स्टेटमेंट काय होतं? ये क्या टाइट है, वो क्या वॉइस ऑफ गॉड का है क्या? टाइट जो होता है वो पास्टर का होता है. आणि मी सांगितलं हिअर यू गो, इकडे चुकला हा माणूस. Right, sir. टाईट पास्टरचा असतो का? टाईट हा देवाचा असतो. True, sir. वचनात कधी लिहिलंय का की तुम्ही याचकाकडे घेऊन या म्हणजे याजक तुमच्याकडून तुमचं अर्पण घेईल, याचकाला दशमांश द्या, लिहिलाय का? भावा बहिणींनो, आम्ही काय ऐकतो ना फार सतर्क असणे गरजेचे आहे. सैतान काय करतो माहितीये का? 99% बरोबर बोलतो आणि तुम्हाला वाटेल की किती चांगला बोलतो रे हा, ह्याच्या बोलण्यात किती मिठास आहे. तो सांगतो टाइट जो होता है वो पास्टर का होता है और पास्टर को टाइट नहीं मिलता है. चुकला Right, sir. इथे चुकला आणि इथे चुकला नाही, त्याच्यानंतर सगळी चुकीची सुरुवात झाली त्याने बोलायला. मी बघितलं सैतान असं ताबा घेतो माणसाचा, कारण माणूस जो आहे ना हा स्वतःसाठी काहीतरी करतो. पास्टर आहे ना मी, मला काहीतरी मिळायला पाहिजे. पास्टर आहे ना मी म्हणून मला पैसा मिळाला पाहिजे. भावा बहिणींनो, ही सेवा पैशाने नाही होणार आहे. ही सेवा फक्त पवित्र आत्म्याने चालली पाहिजे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय सांगतं? आत्म्याने चालणारी सेवा म्हणजे तुम्ही देह वासनांकडे वळणार नाही. पैसा हा एक वासनेचं रूप आहे. Right, sir. काय आहे? पैसा हा वासनेचं रूप आहे. आज लोक सेवा करायला तयार नाहीत कारण पैसा मिळत नाही. True. संत पॉल सांगतो मी जिकडे जिकडे जायचो तिकडे बांबू ठोकून तंबू ठोकून मेहनत करून खायचो, अशासाठी की कोणी सांगू नये हा पैशासाठी इकडे काम करत आहे. माझं काम आहे की देवाच्या पवित्र आत्म्याने देवाची जी जेंटाईल वधू आहे त्यांना मी हा संदेश पसरवावा. Amen. हालेलुया. Hallelujah. पहा बहिणींना, आपल्याकडे जो संदेश संत पौलाच्या द्वारे ब्रदर ब्रॅनमच्या द्वारे आला ह्याच्यावरती कोणाला एक बोट ठेवण्याचं रिझन नाहीये. True, sir. त्या Amen. दिवशी पण मी म्हणालो 53 वर्षाचा ब्रदर ब्रॅनम सांगतो की आता मी वेस्टला जातोय ना, तिकडे गेल्यानंतर कदाचित मला काम पण करावं लागेल.
53 वर्षाचा मनुष्य कामाचा विचार करतो की आता मी जर तिकडे गेलो तर मला काम करावं लागेल, आणि मी 53 वर्ष विचार करतो अरे आता तर माझं रिटायरमेंट वय आलं. तर मॅडम सांगतो मला कदाचित काम पण करावं लागेल. बघा भावा बहिणींना, मनुष्य कधीही शरीराच्या वासनेकडे खेचलेला नसावा. जेव्हा मनुष्य शरीराच्या वासनेला प्रायोरिटी देतो, देवाच्या आत्म्याला तो सोडून देतो. आपल्यासाठी देवाचे वचन सदैव कानावरती असलं पाहिजे. कोणी सांगितलं ब्रदर हे चुकीचं काम करा, तुला मी 1 लाख रुपये देतो ना, तुला काय करायचं आहे, ह्याचं फिरव त्याला फिरव, त्याचं फिरव त्याला फिरव, आणि काय कोणाला काय माहिती आहे. बहिणींनो, पवित्र आत्मा सदैव आम्हाला बघत असतो. परमेश्वरचा आत्मा आमच्या जोडीला सदैव आहे. हा बहिणींनो, बघा फ्री मॉरल एजन्सीचा उपयोग जेव्हा आदामाकडे देव आला, आदामाने आणले प्राणी आणले, आदामाने काय सांगितलं, हे 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 नाव आहे, आणि देवाचं वचन म्हणते तेच नाव देवाने त्यांची ठरवलेली होती. हालेलुया. आत्म्याने फ्री मॉरल एजन्सीला फ्रीडम दिलं की आत्म्याचं कार्य प्रगट करावं. हालेलुया. परंतु आपण गलती करत पत्र बघतो की ज्यांना पवित्र आत्मा मिळाला होता काहीतरी प्रॉब्लेम झाला. मी कायमच म्हणतो, पवित्र आत्मा इज अ डेली एक्सरसाइज. पवित्र आत्मा काय आहे? डेली एक्सरसाइज. तुम्ही जिमला जाणाऱ्या माणसाला बघता ना, त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे माहितीये का? काय फरक आहे सांगा? तो प्रत्येक दिवशी जिमला जातो, आणि आम्ही वर्षातून एकदा. आम्ही रिझनिंग मी पण जिमचे पैसे भरले. 3रा महिना चालू झाला, 3ऱ्या महिन्यामध्ये 1 महिना पण सारखा गेला ना. पण तो जिम वाला जो आहे ना, त्याचं सकाळ उठल्यापासून जिम मस्त का आपलं शरीर मस्त तंदुरुस्त कसं व्हावं हे बघतो. 1 दिवस गेला ना तर त्याला वाटते मी काहीतरी मिस केलं. बरोबर आहे ना? आत्म्याला पवित्र आत्मा मिळणे इज अ डेली एक्सरसाइज. तर मी सांगू नका की संडेला मला पवित्र आत्मा मिळाला होता, आता तुम्हाला पुढच्या संडेला मिळेल, बाकी 5-6 दिवसामध्ये मला पवित्र आत्म्याची गरज नाहीये. Then you are not in the message. तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची चवच लागली नाहीये. हे काय मटन नाही ना, 800 रुपये किलोला मिळते म्हणून तुम्ही आठवड्यातून एकदा आणता. देवाचं वचन म्हणते मी तुम्हाला फ्री मध्ये दिलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम हा पण आहे ना, फ्री मध्ये एवढं यायला लागलं की लसणाची टेस्ट आठवायला लागली. मिश्रातल्या लसणाची टेस्ट आठवायला लागली की फ्री मध्ये मिळते ना इकडे. बघा फ्रीची व्हॅल्यू पण नसते. मेसेज फ्री मध्ये मिळतं म्हणून व्हॅल्यू आहे का? लोक त्याच्यावरती ब्लेम करतात का? फ्री मध्ये आहे ना, तीच व्हॅल्यू टाका. लोक सांगतात अरे बापरे 500 रुपये का, 500 रुपयाचं फॅमिली लेटर कसं घ्यायचं? हॉटेलला गेलो ना तर 5,000 रुपयाचं बिल कुठून होते ना ते कळत नाही. एक बटर चिकन 1000 रुपयाचं द्यायला माणूस असं बघत पण नाही मेनू मध्ये, अरे बटर चिकन कितने काय असं, अरे घेऊ की नको, 50 रुपये कमी आहे नाही, ऑर्डर करतो. परंतु तिकडे 500 रुपयाचं फॅमिली लेटर सांगितलं असं अंगाला अशी कापरी फुटते जणू काय 50 लाख रुपये मागितलेत. कशासाठी? माझे स्वतःचे विचार काय, ब्रदर जॉनीचे ब्रदर नितीनचे विचार काय, देव स्वतः बोललेलं वचन, स्पोकन वर्ड जे आज आमच्यासाठी दिलेलं. वाचा वचन कुठे? तुम्ही इतके बुद्धिहीन नाही, मला दुसऱ्या वचनापासून परत वाचा. तुम्हाला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, तो विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुम्हापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन मला समजून घ्यायचं आहे की तुम्हाला जुन्या करारातून आत्मा मिळाला की तुम्हाला विश्वास ठेवल्याने तुम्हाला आत्मा मिळाला. कारण वचन काय सांगते? इब्री 11:1 काय सांगते? विश्वासाने तुम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. फेथ इज अ सबस्टन्स. विश्वास काय आहे? ती निर्मिती आहे. आमेन. आणि 3रं वचन काय म्हणते? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? बुद्धिहीन म्हणजे काय? वेडे आहात काय? तुम्हाला समजत नाहीये का की देवाचं वचन काय म्हणते? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देह स्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? अरे बापरे, तुम्ही सुरुवात आत्म्याने केली. लक्ष द्या वचनाकडे भाऊ बहिणींनो, सुरुवात तुम्ही आत्म्याने केली. ब्रदर रणधीर, ह्यासारखा मेसेज नाही. ह्या मेसेजनी आम्हाला मूर्ती पूजेपासून बाहेर काढले. ब्रदर नितीन, हा मेसेजनी आम्हाला बाहेर आणले. दॅट वॉज द स्टेटमेंट ऑफ द बिगिनिंग. सुरुवातीचं ब्रदर, बरं झालं आम्ही त्या कॅथलिक मध्ये फसलेलं आहे. परंतु इकडे आल्यानंतर नवीनच पॉलिटिक्स चालू झालं. तो बघा सांभाळून राहा त्याच्यापासून.
त्याच्यापासून सांभाळून राहा. हा, आपण एक ग्रुप बनवूया, तुम्ही या, पण थोडं वेगळं वेगळं करू. हो, सर. तो गरीब लोकांचा आहे, ते गरीब लोक ते थोडे तसे आहेत ना. हो. पवित्र आत्म्याने सुरुवात केल्यानंतर तुम्ही देहाकडे कसे वळले? हा माझं मॅच वाटत आहे. कोणतं साठा ब्रदर? 5,000चं असेल ना? आसपासच आहे आपलं. हा, ह्याच्या थोडी मॅच नव्हती. हाफ स्लीव आहे, फुल स्लीव वाला आहे. फुल स्लीव वाला आहे ते, हाफ स्लीव वाला मॅच नव्हतं. ट्रू ट्रू सर. हे काय आहे? देह स्वभावातले. देह स्वभाव. ह्या लोकांचा उद्देश काय असतो? देह स्वभाव. देह स्वभावामध्ये बघत असतात. ब्रदर ब्रॅनमनी एक स्टेटमेंट फार सांगितलं. येस येस. आय डोंट केअर वेदर माय My टाय, tie, माय my शर्ट अँड माय is matching or not. Yes. I always care whether my experience is matching with God or not. Hallelujah. Hallelujah. Amen. Amen. बाबांनो, flesh has nothing. आज शरीर दिसतं ना, 5,000 25,000चं सेट ना, एक वर्षामध्ये त्याला ना, त्याला टेलरकडे जातो, तो तुम्हाला 50 रुपये पण नाही देणार. True, तो sir. सांगेल त्याचं कापतो का नाही, सुमाळा बनवून तुम्हाला देतो. ट्रू सर. आहे का त्याची लायकी काय? राईट. नुसते शो पीचची लायकी असते, बाकी काही नसतं. बाकी सगळा देखावा असतो. या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही जी प्रत्येक दिवशी नवीन नवीन होत जाईल. आहे का कोणती गोष्ट? ह्या जीवनात मनुष्य जन्माला आला तर त्याची उलटी गिनती चालू. ट्रू सर. काउंट डाऊन. ह्या वचन काय सांगते? ते फुल येते ना, फुल सकाळी ते संध्याकाळी मरण्यासाठी येते. ट्रू. आमेन. ते सकाळी उगवलं ना का, संध्याकाळ पण ठरलेली असते. ह्या जगात एक पण गोष्ट अशी नाही की घेतली की ते आणखीन नवीनच झालं. अरे हा मोबाईल आहे ना, मोबाईल एका माणसाने सांगितलं होतं. तो सांगतो तुम्ही जाऊन ना शोरूम मधून कार घ्या. कार घेतली आणि तुम्ही ती शोरूम मधून घेतली, तुमच्या नावावर झाली. शोरूम मध्ये जशी तुम्ही खाली उतरवली त्याची प्राइस तुटली. येस सर. ट्रू सर. काय झाली? प्राइस 10 लाखाची गाडी पटकनची 9 लाखाची झाली. अरे आता ते खाली काढली, आता ते 10 लाख रुपये दिले, अर्धा तास बंद झालाय, अर्धा 200 मीटर पण चाललेली नाहीये ब्रदर गाडी. सेकंड हँड. ट्रू सर. पैसे तुटले. वाढताना काय दिसतंय का? काही वाढत नाहीये भावा बहिणींनो. आमच्या जीवनात आम्हाला हे समजणे गरजेचं आहे, ह्या जीवनामध्ये कोणतीच गोष्ट वाढू शकत नाही, कोणत्याच गोष्टीला फ्लरिशमेंट येऊ शकत नाही. देवाचं वचनाचं आहे जे प्रत्येक दिवशी आमच्यासाठी नवीन होते. हालेलुया. देवाचं वचन आहे ते प्रत्येक दिवशी आमच्या जीवनाला उभारी देते. देवाचं वचन आहे जे आम्हाला सार्वकालिक वचनासाठी, स्वर्गासाठी प्रिपरेशन ऑफ ब्राईड मध्ये घेऊन जाते. हा जो आहे पोशाख, हा पोशाख देवाने आपल्या वधूला दिलेला आहे. आणि देव काय करत आहे? आपल्या वधूला ह्याच वचनाने तो लिहत आहे. ह्या वचनाने, कारण ह्या वचनामध्येच त्याची वधू जी आहे ना, ही त्याला हवी आहे. हालेलुया. ह्या वचनाशिवाय त्याला बाहेरचं गारमेंट नको आहे. देवाला पवित्र आत्म्याने शिवलेला गारमेंट हवा आहे. हालेलुया. काय वचन म्हणते पुढे? तुम्ही इतकी दुःखे सोसली हे व्यर्थ काय? आता बघा, आता फॉर एक्झाम्पल ब्रदर जॉनी आहे किंवा ब्रदर नितीन आहे, हिंदू मधून आले ना तुम्ही, मग तुमच्या लोकांनी तुम्हाला भरपूर बोललं असेल, अरे वेडाया काय, आपला देव मस्त, आपले एवढे 8-10 सण, 15 होळी बिळी येते, दिवे फटाके बिटाके फोडायचे, काय तुम्ही ते येशू ख्रिस्ताच्या मागे लागलात, बोलला तर असेल, अपोस्त भरपूर झाला असेल. म्हणजे आता काय आहे, सगळे प्रॉब्लेम झालेले आहेत का ब्रदर? देवळात जायचं, देवा अरे एडवे लागले का तुला? टाळे वाजवीचे, तू टाळे वाजविणाऱ्या लोकांकडे चाललो. अरे आपल्या मस्त देवळात कोणा लोकी फादर कोणा मस्त बोलत आहे. किती लोकांनी चांगलं बोललं असेल, काय वचन परत वाचत, तुम्ही इतकी दुःख सोसली हे व्यर्थ काय? कशासाठी सोसली? की देवाचा पवित्र आत्मा मिळावा, देवाचं वचन मिळावं, म्हणून तुम्ही ही दुःख सोसली. ही सगळी व्यर्थ गेली काय? हे सगळं व्यर्थ आहे का? आणि याला व्यर्थ म्हणावे कसे? याला कसे व्यर्थ म्हणावे? जर तुम्हाला तुम्ही सगळे आरोप, सिस्टर तुम्ही केस ना कापत का? अरे स्कर्ट काय घालता, पॅन्ट नाही घालत का? अरे मस्त घालायची ना पॅन्ट, घालायची स्टाईल करायची. हे लोकांचे बोलणे पण तुम्ही ऐकले. कशासाठी ऐकले? अशासाठी की तुम्ही देवाच्या वचनामध्ये राहावे म्हणून तुम्ही ऐकले. आणि ती तिकडे ऐकलं आणि इकडे आल्यानंतर पॉलिटिक्स चालू होते. आपला ग्रुप वेगळा, हा तो असा, जॉईनने असं केला, नितीन जॉईनने असं केलं, ब्रदर नाही त्या ब्रदरने असं केला, ब्रदर सांभाळून, याला सांभाळा. ती
तिकडे आम्ही साक्ष देतो की आम्ही ख्रिस्ताचे, आणि ख्रिस्तामध्ये आल्यानंतर आम्ही जगाच्या गोष्टी करतो. ट्रू सर, आमेन. हे काय आहे? वॉकिंग इन द स्पिरिट आहे काय? No, नाहीये. कारण आम्ही आत्म्याच्या प्रभावापासून निघालेले आहोत. आम्ही आमची फ्री मॉरल एजन्सी कोणाच्या तरी हातात दिलेली आहे आणि कोणाची तरी इच्छा पूर्ण करत आहे. पहिला दुसरा अध्याय आपण काय वाचलं? आदामाकडे देवाने आणलं, आदामाने नावं दिलं. तिसरा अध्याय उगवतो कुठे? आदामाच्या हातातून पाप झाला आणि देव आला आणि आदामाला विचारतो, आदामा तू कुठे आहेस? आदाम सांगतो मी लपला आहे. तर आदम कुठे आहे देवाला पण माहिती पाहिजे. वचनला सांगत की देवाला माहिती होतं की कुठे आहे. देवाला वास्तविक माहिती होतं, परंतु देवाची आणि त्याची विचारसरणी आता मॅच व्हायची राहिलेली आहे. तो सांगतो मी नग्न आहे. परमेश्वर तुला कोणी सांगितलं? ही तर प्लॅनिंग मध्ये नव्हतं. कारण माझ्यामध्ये जो आहे त्याला शरीर वासना नाहीच आहे. ही शरीर वासना कुठून आली तुला? सैतानाने आपले बीज पेरलेलं आहे. द सर्पंट सीड. काल मी त्या दिवशी मॉलमध्ये गेलो होतो. तर मॉलमध्ये ते एक असं एलिव्हेटर वरून एस्केलेटर वरून चढत होतो आणि तिकडे दुकान होतं, घड्याळाचं दुकान. त्या घड्याळाच्या दुकानाची ऍडव्हर्टाईज मी बघत होतो. त्या घड्याळाच्या ऍडव्हर्टाईज मध्ये घड्याळ कसं माहितीये का? सापाचं घड्याळ. त्या अख्खे सगळे मॉडेल सापाचे मॉडेल, म्हणजे ते रिंग वाला असतं ना, असं असं करून त्याच्या तोंडावरती ते घड्याळ. वेगवेगळे घड्याळची किंमत काय? 1 लाख, 2 लाख, 2.5 लाख रुपये घड्याळची किंमत. पण सापाला प्रमोट करतायत, सैतानाच्या बीजाला प्रमोट करतायत. का? कारण सैतान हा आपल्या लोकांसाठीच बनलेला आहे, त्याच्यासाठीच. आणि मी स्नेहाला बोललो, बघ सैतानाची कशी प्रशंसा चालू आहे. सैतान आपल्या स्वतःला किती प्राइसने विकत आहे. आणि काय व्हायचं म्हणजे पुढे? जो तुम्हास आत्मा पुरवितो व तुम्हामध्ये अद्भुते करीतो, तो नियमशास्त्रातील कृत्याने करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडे? नियमशास्त्रातील कृत्याने करतो. काय? आज तुम्ही दगड धोंडे मारायला उठता, आज तुम्ही एकमेकाला मारायला उठता, हा आत्मा आहे का देवाचा? हा देवाच्या आत्म्याने तुम्हाला हे शिकवलेलं आहे काय? आज कोणीतरी चुकी केली, प्रत्येकाने एकमेकाला फोन केला, ब्रदर उसने वो गलती किया, ब्रदर उसने वो गलती किया, वो ऐसा है, वो वैसा है. शरीराच्याकडे तुम्ही कसं वळले? बहिणींनो, आत्मा चुकलेला आहे. कोणता पवित्र आत्मा नाही आहे. हा सैतानाचा आत्मा माणसाला पकडलेला आहे. सैतानाचा आत्मा ना पवित्र आत्म्याचं 99.99% रूप घेऊन चालतो. परंतु तुम्ही 0.1 नी जर तुमच्याकडे वचन असेल ना, तर तुम्ही 0.1 नी त्याला पकडा. राईट सर, आमेन. बघा, मी तुम्हाला परत एकच गोष्ट सांगतो. अंतिम काळात विश्वासी आहे, दॅट डझंट मीन की तो ब्राईडचा पार्ट आहे. सिंपल. जर त्या माणसाचा उद्देश असेल ना काहीतरी, हे माझ्याकडेच असावं, मी हे पुलपीट माझंच, मी पास्टर, माझ्याशिवाय ह्या पुलपीटचा कोणाला अधिकार नाही, देन आय एम रॉंग. देन आय एम नॉट पार्ट ऑफ दिस वचन. देवाचं वचन फ्रीडम देते. देवाचं वचन आहे ते ब्रदर ब्रॅनम काय सांगते? द चर्च शुड हॅव 5-fold मिनिस्ट्री. काय सांगते? कारण जर चर्च मध्ये 5-fold मिनिस्ट्री नसेल ना, तर देवाचं कार्य होत नाही. पण 5-fold मिनिस्ट्री येणार कुठून? पास्टरवरती डिपेंड असते. पास्टरला शोधून काढायचं असते की कोणामध्ये काय गिफ्ट आहे ती. ह्या माणसामध्ये वर्शिपची गिफ्ट असेल आणि मी सांगा ऐवजीला प्रार्थनेला येऊन बसू दे, आय एम नॉट आयडेंटिफाईंग दोज गिफ्ट्स. मी काम करत नाहीये माझं बरोबर. मी ना ह्याच्यामध्ये ना काहीतरी पर्पज ठेवून काम करतोय. माझा उद्देश वेगळा आहे. मी आत्म्याच्या अंडर नाहीये, शरीराच्या वासनेच्या अंडर आहे. कारण मला वाटते की माझ्यानंतर माझा मुलगाच पास्टर व्हावा. मला वाटतंय की माझ्यानंतर माझीच मंडळी चालावी. भले ब्रदर जॉनी चांगला प्रचार करतात, भले ब्रदर नितीन चांगला प्रचार करतात, पण ह्यांच्याकडे कसं द्यायचं? ह्याला का अधिकार द्यायचं? माझा मुलगा सांभाळेल ना मागे, आहे ना तो सक्षम, पास्टरच्या घराण्यातला आहे ना. हा बहिणींनो, ही मंडळीची रीत चुकीची आहे. कारण हे देवाच्या आत्म्याखाली नाही, तर ते कसे चालत आहेत? देह स्वभावाच्या, देह वासनेला चालत आहेत. देह वासना मनुष्याला पकडून राहिलेलं. म्हणून आज प्रखरतेने काही पास्टर सूट बूट घालून असे लोकांसमोर हाजीर राहतात जणू काय ह्यांच्यासाठी काय झालंच नाहीये. हे राजा लोक समजतात स्वतःला. ब्रदर ब्रॅनमनी हा असा संदेश कधीच प्रचार केलेला नाहीये. ब्रदर ब्रॅनमला कायमची लाज वाटायची की प्रभू मी कसं जाऊ या लोकांसमोर.
ज्ञानम आले आहेत, इकडचं सांगतायत, तिकडचं सांगतायत, हे चालू आहे, ते चालू आहे. ही जस्ट वेटिंग अपॉन द लॉर्ड होली स्पिरिट, की प्रभू तू पवित्र आत्मा ये आणि सगळ्या गोष्टीचा तू कंट्रोल घे. मी नाही तर प्रभू तू आत्मेने बोल, अशासाठी की मी माझ्या विचाराने नाही तर मी सगळं काही तुझ्या पवित्र आत्मेने करावे. गलती आहेत येथील लोकांना, जेंटाईल लोकांना संत पौल येऊन सांगतो की जे वचन तुम्हाला कळलेलं आहे त्यापासून तुम्ही भावकू नका. जर तुम्हाला लोक येऊन सांगते नियमशास्त्राप्रमाणे दगडमार करा, सुनता करा, हे तुम्ही ऐकू नका. आता वचन वाचा आपलं 26 वचन, 3 अध्यायातलं 26 वचन. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूवरील विश्वासाच्या द्वारे कोण आहात? देवाचे पुत्र आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आमेन म्हणाल? आमेन. आम्ही कोण आहोत? देवाचे पुत्र. काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता? आमेन. आमचा हात वरती असावा, लाज नाही वाटली पाहिजे. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो. आम्ही देवाचे कोण आहोत? पुत्र व कन्या असे देवाने आम्हाला बनविलेलं आहे. आणि कारण तुम्हाला हालेलुया. कारण आता तुम्ही पुत्र ठरले, परंतु वचन काय सांगते फिलिपी ग्रंथपत्रात ना, की फिलिपी ग्रंथपत्रात ना, की जोपर्यंत बाळ हा शिक्षकाच्या अधीन आहे तोपर्यंत तो बाळ आहे. फिलिपी ग्रंथपत्र ना, की इफिस, अरे सॉरी, 4थ्या अध्यायातच आहे, खालीच आहे सॉरी, 4थ्या अध्यायातलंच वचन आहे ना ते. परत वाचत आहे. आता खालचा वचन, 4थ्या अध्यायातलं पहिलं वचन वाचलं. हालेलुया. तुम्ही देवाचे पुत्र आहात कारण तुमचा येशू ख्रिस्तावरती विश्वास आहे, परंतु तुम्हाला काय म्हणतात आपण त्याला, शिक्का मिळालेला नाहीये, तुम्हाला सील मिळालेला नाहीये, कारण तुम्ही अद्यापही बाळ आहात. आणि सॉरी परत मी म्हणतो वारीस जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व गुलामामध्ये काही भेद नसतो. विश्वासणाऱ्यामध्ये आणि अविश्वासणाऱ्यामध्ये काहीही भेद नाहीये. तो आहे बाळ, तो राजाचा पुत्र आहे, परंतु त्याच्यातही गुलामामध्ये काही फरक आहे का? काही फरक नाही. आणि वचन काय म्हणते पुढे, दुसरं वचन, हालेलुया. बालका बापाने ठरविलेल्या मुदतीपर्यंत त्याला मेसेजच्या अंडर राहणे गरजेचं आहे. त्याची जी ट्रेनिंग आहे ती मेसेजच्या अंडर होणे गरजेची आहे. पवित्र आत्म्याच्या अनॉइंटिंग मध्ये होणे गरजेची आहे. त्याची जी वाढ आहे ती पवित्र आत्म्याच्या अनॉइंटिंग मध्ये होणे गरजेची आहे. ब्रदर तुम्ही सांगाल कसे व्हाल? आपल्यासाठी प्रत्येक गोष्ट शॅडो आणि टाईप मध्ये लिहिलेली आहे. मोशेला काय केलं? मोशेला त्या नाईल नदीमध्ये सोडलं. नाईल नदीमध्ये सोडल्यानंतर तो फारोच्या घरात पोहोचला. फारोच्या घरात देवाचं वचन हे कधी माहितीच नव्हतं, परंतु देव जसं वचन सांगते आज सर्वभौम परमेश्वर आहे, त्याला माहिती आहे की आपल्या लेकराला कोणत्या वेळेला कसं खाद्य पुरवायचं. हालेलुया. त्याचीच आई त्याच्यासाठी आली आणि तिने सगळ्या इस्रायलाच्या गोष्टी, आपल्या देवाच्या गोष्टी मोशेला शिकविल्या. कुठे शिकवल्या? फारोच्या घरामध्ये. फारोच्या घरामध्ये रेचल कमी होती काय? फेरारी BMW कमी होतं काय? सगळं होतं, परंतु आपल्या आईने त्याला जे शिकवले हे सगळ्यात त्याच्यासाठी महान झालं. हालेलुया. तो काय शिकतो हे फार महत्वाचं आहे. तुम्ही मंडळीत येता पण तुम्ही मंडळीत काय शिकता हे फार महत्वाचं आहे. एक ब्रदर सांगत होता, अरे आज ती सिस्टर का नाही इकडे तिचं कपडे आणि तिचं चप्पल मॅच होत ना. एका ब्रदरची नजर एका सिस्टरच्या पायाकडे की तिने कपडे काय घातलाय आणि तिचं सँडल काय घातलाय, आणि तो सांगतो पण मॅचिंग बघून सांगतो दिल्ला घातलंय ते प्रेग्नेंट आहे वाटते. काय आहे? मंडळीमध्ये येतात पण पवित्र आत्मा नाहीये. पवित्र आत्म्यामध्ये चालणं नाहीये, कारण देह वासना जे आहे हे घेऊनच मिळालेलं आहे.
मी देवाचं सोडलेलं नाहीये. हे जसं वचन काय सांगते, हे कुस्ती युद्ध आहे, कुस्ती युद्ध आहे, मारामारी करणं आहे. देह स्वभाव सांगतो करा, पवित्र आत्मा सांगतो त्याला फाईट करून त्याला मागे टाका. आमेन. आमेन. पण तुम्ही तोडता की नाही तोडता हे तुमच्यावरती आहे. तो मारायला उभा राहिला आणि तुम्ही सांगता की मारला तर तुम्हीच म्हणणार ना. त्याला अपोज करणं, त्याला बॅक फाईट करणं हे तुमचं काम आहे. आमेन. पवित्र आत्मा आम्हाला हे शिकवलं. आणि काय वचन म्हणते पुढे? हा 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 असं जन्मलेला होता. ह्यात उद्देश हा की हालेलुया, हालेलुया. खंडणी भरून. खंडणी म्हणजे काय? आता तुमची प्राइस पेड केली, आता तुमच्यावरती काही लोन नाहीये. आमेन. कोण सांगत असेल, शैतान सांगत असेल तुमच्यावरती लोन आहे, मी ह्याला हे केलंय, मी ह्याला ते केलंय, त्याच्या सगळ्याचा जबाब मी रक्ताने दिलेला आहे. हालेलुया, आमेन. आणि आपल्याला पुत्राचा हक्क मिळावा. 6वं वचन, आत्म्याला. हालेलुया. हालेलुया. आता त्या पवित्र आत्म्याला त्यांनी तुमच्या आमच्या अंतःकरणात आठविलेला आहे. आमेन. कधी? जेव्हा तुम्ही बाळाच्या स्वरूपातून निघाल, जेव्हा तुम्ही देह स्वभावातून बाहेर निघाल, जेव्हा तुम्ही देह स्वभावाला ओव्हरकम कराल, तेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही आता बाळक नाही, तर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात. भावांनो, जेव्हा तुम्ही लोकांच्या जोडीला बसता ना, तेव्हा तुमचे विचार त्यांच्या जोडीला जेल नाही झाले पाहिजेत. हा, तुमचे विचार त्यांच्या जोडीला मिक्स नाही झाले पाहिजे. जबरदस्त तू बोला असं झालं ना पाहिजे. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोण आहात आणि तो कोण आहे. जर तुम्ही राजाचे पुत्र आहात तर तुम्हाला कळलं पाहिजे की राजाचा ठाई कोणता आत्मा असावा. आमेन. तुम्ही जगाच्या जोगवरती तुम्ही हसू नाही शकत. तुम्ही जगाच्या वाईट कृत्यावरती तुम्ही हसू नाही शकत. तुम्हाला उलट वाटेल की प्रभू आमच्यावरती तू दया कर. काही लोक काय म्हणतात, आज काही जण आज काय उपास का चालू आहे, तो सांगतो दाढी वाढवली आहे, तो सांगतो मी मटण खात नाही. हे काय सगळे थोतांड सांगतात ना, फसवीगिरी. सगळी काय आहे? फसवीगिरी आहे. हे सैतानाने जगाला फसवलं आहे. भाव बहिणींनो, एक वेगळ्या प्रकारचं सैतानाने स्पिरिट आणलाय आणि ह्यामध्ये पूर्ण जग वाहून चाललाय. का? कारण देवाने काय केलेलं आहे, सैतानाने काय केलं आहे, हे बंद कर, मी तुला सांगतो काय करायचं ते. लोकांच्या घरी हे नाही आहे. लोकांच्या घरी टीव्ही भारी येते पण बायबल भारी नाहीत. लोकांच्या घरी सगळ्या गोष्टी भारी येतात पण त्यांना विचारा तुमच्या घरी बायबल आहे का? तुमच्या प्रत्येकाचा एक बायबल आहे का? अरे प्रत्येकाचा सोडा, स्वतःचं बायबल असलं तरी नशीब आहे. घरामध्ये एक बायबल असलं तरी नशीब आहे. आणि काय सांगतात स्वतःला ख्रिश्चन. प्रॉफेट सांगतात दीज आर सो कॉल्ड ख्रिश्चन्स, दीज पीपल आर नॉट ख्रिश्चन्स. हे फक्त नामधारी कलिसिया आहेत. जायचं यायचं, आपला रंगरंगीन काय आहे, लोकांना दिसले पाहिजेत की आम्ही आहोत. देवाचं आमचं काही लेणं देणं नाहीये. भाव बहिणींनो, देवाने त्या ट्रान्झिशन मधून आम्हाला काढून आज ह्या ट्रान्झिशन मध्ये आणलेलं आहे. या काळात आणलेलं आहे अशासाठी की आम्ही कोण आहोत हे आम्ही ओळखावे. हालेलुया. आम्ही काय तुम्ही आनंदित आहात? प्रभू आम्हाला सहाय्य करू. मी अद्याप घुसलेलो नाहीये. मला माहिती नाही की टॉपिक कसा चेंज होत चालला, तरी प्रभू सहाय्य करो. 5व्या अध्यायातलं वचन वाचा. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार. 6वं वचन वाचताना तुम्ही, मी 16वं वचन वाचलं ना, 5:16 बरोबर ना. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. भाव बहिणींनो, आता तुम्ही विचार करा की देवाला ह्या गोष्टी अडखळण होतात काय? हो, फार होतात. देवाने तुमच्यासाठी एक व्हॅल्यू ठरवलेली आहे. देवाने भाव बहिणींनो, इस्रायलांनी काही चांगलं काम केलं होतं म्हणून देवाने त्यांना बाहेर नाही काढलं. हा, सॉरी, एक्सक्यूज मी. तुम्ही आज इकडे येऊन प्रार्थनेला बसलेला आहात, तुम्ही काही चांगलं काम केलंय म्हणून देवाने तुम्हाला बाहेर नाही काढलाय. देवाने त्याच्या नावासाठी तुम्हाला बाहेर काढलं. आपण एक उघडू अध्याय यहेजकेल ह्याचा 36वा अध्याय. यहेजकेल, सॉरी, मी तुम्हाला वाचायला लावतोय कारण आम्हाला फार इम्पॉर्टंट आहे. यहेजकेल ह्याचा 36वा अध्याय. हा, आता मी तुम्हाला सांगतो की घरी जागा आणि 36वा अध्याय ना, तर तुम्ही
सगळं पूर्ण वाचा, परंतु आपण दुसऱ्यांदा जे परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ना 36 याचं 16 वचनापासून वाचवा. परमेश्वराचे वचन मला यहेजकेल याचा 36वा अध्याय पान क्रमांक सांगा एकदा. पान क्रमांक 1006 आहे. परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले हा. की मानवपुत्रा, इस्रायल घराणे देशात वस्ती करून राहिले तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतीने जो देश भ्रष्ट केला तो देश भ्रष्ट तो केला. देश म्हणजे काय भ्रष्ट केला, जिकडे जिकडे इस्रायल लोक राहिले तिकडे तिकडे देवाच्या नावाची वाट लावली आणि सगळे लोक सांगते अरे तुम्ही इस्रायली ना, तुम्ही देवाची लोक ना, तुम्हाला तुम्ही मिस्रातून काढलं होतं ना, तेच तुम्ही लोक ना इस्रायल लोक. right. अच्छा, तुम्ही प्रार्थनेला जाता ना, आणि तुम्ही असं काम करता का? कदाचित तुमच्या कानावर पण हे शब्द पडलेले असतील. तुम्ही प्रार्थनेला जाता तुम्ही असे वागता का? तुम्ही प्रार्थनेला जाता मारामारी करता का? बघा, शॅडो अँड टाईप मध्ये वी आर स्टँडिंग हिअर. काय आमेन म्हणाल तुम्ही? आमेन, आमेन. आपण शॅडो अँड टाईप मध्ये आहोत. लोक जसं त्यांना म्हणत होते त्यांनी भ्रष्ट केला, तसे कदाचित आपल्याला तुम्ही प्रार्थनेला जाता ना, आणि तुम्ही अशी मारामारी करता का? आणि काय वचन परत वाचत वचन 17 वचन. मानवपुत्रा, इस्रायल घराणे देशात वस्ती करून राहिले हा. तेव्हा त्यांनी आपल्या आचाराने व कृतीने तो देश भ्रष्ट केला. हम्म. त्यांचा आचार मज समक्ष ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे होता. हा, ऋतुमती स्त्रीच्या विटाळाप्रमाणे, म्हणजे एकदम बेकार लयाच गेलेल्यासारखा हा त्यांचा विटाळा होता. नको रे बाबा म्हणून हिटलरने काय फुकट न मारलं इस्रायल लोकांना. ह्यांच्या कृत्यामुळे हे सगळे ठिकाणी बॉसगिरी करायचे. आम्ही देवाचे लोक, आम्ही देवाचे लोक. तू सांगतो असं काय, एकदा घेतो सगळं, बघतो किती बॉसचे लोक आहेत ते. काय झालं, स्वतः मारली गेली स्वतःच्या कृत्यामुळे. का? कारण ते पाप जे आहे ना ते आताचं पाप नाहीये, पहिल्यापासूनचे पाप आहे. मनात काहीतरी मी कोणतरी मोठा. अरे इस्रायल आजपर्यंत आयुष्यात संघर्षच करत आलेला आहे. एकही दिवस त्यांच्या जीवनातला चांगला गेलेला नाहीये, संघर्षच आहे. रात्री झोपताना पण ते बॉम्बच्या आवाजाने झोपतात, अशी त्यांची परिस्थिती आहे. काय होतं म्हणते पुढे, त्याने देशात रक्तपात केला व आपल्या मूर्तीने तो भ्रष्ट केला. म्हणून मी देशावर आपल्या संतोषाचा वर्षाव केला, संतापाचा वर्षाव केला. म्हणजे देवाने तोडलं, फोडलं, मोडलं, आणि मी त्यांच्या राष्ट्रांमध्ये पांगापांग केली, राष्ट्रामध्ये पांग केली. देशोदेशी त्यांची दाणादाण. बघा बघा बघा, कशामुळे हे सगळं कशामुळे होत आहे? केवळ तुम्ही देवाच्या नावाला बट्टा लावल्यामुळे, केवळ तुम्ही देवाची आज्ञा न पाळल्यामुळे, केवळ तुम्ही देह वासनांना पुढे केल्यामुळे. राईट, आमेन. काय बलाम चढला, बालाक गेला, आणि काय केलं, याराबाम रहाबाम नंतर आले. काय केलं, तू तुझं घे, मी माझं घेतो, आपापलं मंदिर बांधूया, डन डना डन, सण बिन करो, फेस्टिवल करो, जे मांडो बिंडो घालू, मस्त करू, जोरदार करू, धमाल करू. आपण काय केलं, तू तुझं सांभाळ, मी माझं, तू तुझे लो, हे माझे लो. हा, तू चार तिकडे चार इकडे, आपल्याला मिक्स न झालं पाहिजे. तू तुझं सांभाळ, मी माझं सांभाळतो, आपला कधी हा लांब लांबच. आणि काय केलं, लोकांमध्ये मतभेद, फुटी सगळं नसला. का? कारण देवाच्या वचनाला बाजूला सारून, पवित्र आत्म्याला बाजूला सारून जगाच्या गोष्टी घेतल्या. अरे त्यांचं बघ राजा थोडं चांगला दिसतो, आम्ही तर सांगतो आमचा देव आहे. अरे पण दिसत पण नाही, कळत पण नाही. एक कोणतरी संदेष्टा येतो, संदेष्टा बोलतो देवाने असं सांगितलंय, आता आपण असं करूया, थांबा, हा देवाला विचारतो. मग तू विचारणार देवाला, मग सांगणार अरे असा मस्त गादीवरती बसलेला, असा शयनच्या सारखा पाय वरती ठेवून बसणारा आम्हाला राजा पाहिजे, दिप्पाट असा. बिल्डर राजासमोर बघितलं म्हणजे लोक घाबरले, अरे बाप रे बाप, हा राजा. भावनेनं मनुष्याला दिसणारा राजा पाहिजे. मनुष्य काय करते, इमॅजिन करतो, असा राजा असावा, तसा राजा असावा. ज्या वेळेला रोम मध्ये राजा आला सीझर, आणि त्याच्यानंतर नीरो आला, सगळ्यात कमी वयाचा जगला तो नीरो जगला. परंतु नीरोनी जी भ्रष्टता केली एवढी अख्ख्या रोमच्या हिस्ट्रीमध्ये कधी केली नव्हती. एकदम खालच्या अवस्थेला जाऊन त्यांनी केलं. त्यांनी ख्रिस्ती लोकांचे ते हाल केले, बेहाल करून टाकले. त्या संत पौलाच्या शिरच्छेद करण्याचं काम सुद्धा नीरोनी केलं. ख्रिस्ताच्या लोकांचे हाल बेहाल, रक्त म्हणजे त्याच्यासाठी खेळ झाला होता, लोकांचे जीवन घेणं म्हणजे त्याच्यासाठी एक खेळ झाला होता. त्यांनी काय केलं, स्टेडियम बांधलं, आणि स्टेडियम मध्ये सर्कस मध्ये ख्रिस्ती लोकांना टाकायचं, आणि वाघ येऊन ओढून फाडून खायचे. आणि लोक बघा देह वासना, आणि ते लोक ये चिअर्स,
असं काय वाईनचे ग्लास घ्यायचे एकमेकाला आपटायची बा कसे आपण ह्या लोकांना मारलेलं आहे. सैतान उल्हासित व्हायचा, देवाचे लोक सहन करायचे. परंतु ब्रदर मला आजपर्यंत जाण्याचं ते स्टेटमेंट आठवते, ते जाताना त्यांना ती सर्कस दिसत नव्हती, त्यांना स्वर्गाच्या राज्याचे द्वार उघडले. त्यांच्या शरीराचं संपलं होतं. त्यांना माहितीये मृत्यू आमचं काय करणार. अरे सैताना तुझी नांगी कुठे आहे. सैतानाची नांगी हरून चुकला होता. त्यांना ख्रिस्ताच्या लोकांना मरणाचं भय नसावे. दाखवलं काय तुम्हाला मारणार आहे, मारून टाक, तुला मारायचं मला मारून टाक, काही हरकत नाहीये, मी ख्रिस्तासाठी जगेन. ट्रान्सलेशन इन टू स्पिरिच्युअल वर्ल्ड. इथून तिकडे सर्कस मध्ये गेले, सर्कस मधून परमेश्वरांनी स्वर्गाच्या घरी का केवळ त्याचे नाव त्यांनी स्वीकारले. वचन का सांगते, तुम्ही जर जगासमोर माझा स्वीकार केला तर मी तुमचा जगासमोर स्वीकार करेन. त्यांनी जगासमोर सांगितलं सगळं चालेल, आम्ही येशू ख्रिस्ताला सोडणार नाही. त्यांनी येशू ख्रिस्ताला सोडलं नाही, पवित्र आत्मा ते स्वतः घेतलं. मग तुम्ही सांगाल पवित्र आत्मा घेतल्यानंतर मनुष्याला मरण येऊ शकते का? हो, कारण हे जग तुमचं नाही आहे. हे जग आजही सैतानाच्या अधिकारात आहे. सैतान हा आपल्या अधिकाराने चालवतो. परंतु जसं वचन सांगते, फॉर एव्हरीथिंग देर इज अ सीझन अँड देर इज अ पर्पज. जसं आपण कशा उद्देशाखाली तिसऱ्या अध्यायातलं पहिलं वचन वाचलं, काय म्हणते, प्रत्येक गोष्टीला एक उद्देश आहे आणि एक सीझन आहे, काळ ठेवलेला आहे. वचन वाचत पुढे ते 19. मी त्यांची राष्ट्रांमध्ये पांगापांग केली, देशोदेशी त्यांची दाणादाण झाली. त्यांच्या आचाराप्रमाणे व कृतीप्रमाणे मी त्यांचा न्याय केला. ज्या ज्या देशात ते गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामाचा बट्टा लावला. म्हणजे जिकडे जिकडे गेले तिकडे तिकडे ह्या इस्रायल लोकांनी माझ्या पवित्र नावाचा बट्टा लावला, माझी इज्जत काढली ह्या लोकांनी माझी. आणि लोक त्यांच्याविषयी म्हणत की हे परमेश्वराचे लोक आहेत, हे त्याच्या देशातून बाहेर निघाले आहेत. हे परमेश्वराचे लोक आहेत आणि हे यांच्या देशातून बाहेर निघाले आहेत. कोण म्हणतात? अविश्वासी लोक. बघा भाव बहिणींनो, केवळ शरीर वासना मनुष्याला देवापासून तुम्हाला वेगळं करते. आणि काय करते? तुमच्या स्वतःच्या आवडी देवापासून तुम्हाला. प्रभू आम्हाला सर्वांवरती कृपा करू. प्रार्थना केली, प्रभू ह्या सगळ्या गोष्टी आमच्यातून काढून टाक. काय वचन म्हणते स्तोत्रसंहिता 51, क्रिएट इन मी अ क्लीन हार्ट. नवीन हृदय तू आम्हाला दे, अशासाठी की प्रभू या सगळ्या गोष्टीतून आम्ही निघावं, सगळ्या गोष्टीतून बाहेर निघावं. आणि काय वचन म्हणते, परंतु इस्रायल घराणे ज्या ज्या राष्ट्रात गेले तेथे तेथे त्यांनी माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला. तेव्हा मी आपल्या नामास जपलो. हालेलुया. लॉर्ड हॅव मर्सी. प्रभू आम्हावरती कृपा कर. आणि काय वचन म्हणते पुढे, ह्याकरिता इस्रायल घराण्यास सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे इस्रायल घराण्या, मी हे तुम्हा प्रित्यर्थ करीत नाही. हालेलुया. आता जे काही मी करत आहे हे मी तुमच्या प्रित्यर्थ नाही करत आहे. तुम्ही काही चांगलं केलं, मी काही चांगलं केलं म्हणून मी काही करत नाहीये. तर तुम्ही राष्ट्रात जाऊन माझ्या पवित्र नामास बट्टा लाविला, म्हणून माझ्या नामा प्रित्यर्थ हे मी करत आहे. अरे बापरे. हालेलुया. देवाचं नाव कधी धुळीस मिळू शकत नाही. देवाचं नाव कधी मिटू शकत नाही. आमेन, आमेन. तुम्ही चुकीचं काम केलं, तुम्ही चुकीचं वागले आणि माझं नाव खराब झालं. आता माझं नाव मला सुधारणे गरजेचं आहे. कोण सांगतो? देव सांगतो. आणि देव काय करत आहे? माझं नाव उभारण्यासाठी मी काय करत आहे बघा. आणि तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रासमोर बट्टा लाविल्यामुळे मी त्या राष्ट्रांची माझे नाव अपवित्र मानिले, ते ती पवित्र मानतील असे मी करेन. हालेलुया. मग तुम्ही जेथे जाल तेथे तुमच्या बरोबर माझा आशीर्वाद तुमच्या बरोबर असेल. अशासाठी की तुम्ही काही केलं आहे म्हणून नाही, तर माझे जे नाव तुम्ही लोकांनी पवित्र मानलेलं आहे, सांगितलं की ह्यांचा सेनाधीश परमेश्वर कोठे आहे, आता मला दाखवण्याची वेळ आलेली आहे. आणि त्या राष्ट्रात देखत तुमच्या ठाई मला पवित्र मानतील, तेव्हा राष्ट्रात समजेल की मी परमेश्वर आहे. समजेल की मी परमेश्वर आहे. आणि असे प्रभू परमेश्वर म्हणतो, कारण मी तुम्हाला राष्ट्रातून काढून आणीन. हालेलुया. आता नाव हे काय आहे? थोडं चालू आहे. मी तुम्हाला राष्ट्रातून काढून आणेन आणि सर्व देशातून मी तुम्हाला जमा करून. सर्व देशात तुमची जिकडे जिकडे पांगापांग झालेली आहे, ज्या ज्या तुम्ही देव स्वभावाच्या अधीन तुम्ही गेलेले आहात, ज्या ज्या बंधनामध्ये
तुम्ही फसले आहात ना पवित्र आत्मा ह्या तुम्हा सगळ्यांना घेऊन तो त्याच्या अधिकारामध्ये घेऊन येत आहे. आमेन. आणि मी तुम्हा जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. मी तुम्हावर काय करीन? शुद्ध पाणी. शुद्ध पाणी काय आहे? पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. हालेलुया. शुद्ध पाणी मी तुम्हावर शिंपडेन आणि तुमची सर्व मलिनता व तुमच्या सर्व मूर्ती यापासून मी तुमची शुद्धी करीन. हालेलुया. आता गोळ्याची मूर्ती, ह्याची मूर्ती, त्याची मूर्ती, इकडचं मंदिर, तिकडचं मंदिर, सगळं ठोक. हालेलुया. बस झाला आता. इनफ इज इनफ. भरपूर झाले, तुम्ही भरपूर केलं. आता जे काही करणार ते मी करणार. कोण सांगते? परमेश्वर सांगतो. तुमच्या वाळे काय होणार नाही. जे काय करायचं ते मला करायचं आहे. मी तुम्हास नवे हृदय देईन. मी तुम्हाला नवे हृदय देईन. हालेलुया. हालेलुया. आमेन म्हणा. आमेन. आमेन. कारण परमेश्वर आज आम्हाला नवीन हृदय देत आहे. मी तुम्हाला नवे हृदय देईन. तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. हालेलुया. आमेन. आता तुम्ही जुन्या आत्म्याने नाही चालला तर तुम्ही पवित्र आत्म्याने चालणार आहात. हालेलुया. आमेन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन, तुम्हास मांसमय हृदय देईन. तुमच्या देहातून कठीण ब्रदर नको मला, हा नको, ही नको सिस्टर मला, हा ब्रदर खराब आहे, हे जे कडक झालाय ना, लोक काय म्हणतात आय कॅन फॉरगिव्ह बट कॅनॉट फॉरगेट. मी क्षमा करू शकतो परंतु विसरू नाही शकत. हे पाषाणमय हृदय आहे. म्हणजे राईट. काय आहे? पाषाणमय हृदय अद्याप आहे. काय वचन परत वाचते? मी तुम्हाला नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकीन, तुम्हास मांसमय हृदय देईन. मांसमय एकदम नरम असं, कोमल असं आत्मा तुम्हाला देईन. आणि मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. आता सैतानाचा आत्मा काही करू शकत नाही, तर माझ्या नावासाठी, तुमच्या कामाने नाही, नो, नॉट बाय युअर वर्क्स. नो सर. माझं नाव जे खराब झालं होतं ना, त्या रिस्टोर करण्यासाठी आता मी तुम्हाला वापरत आहे. आता तुम्ही सांगायचं नाही की मी काहीतरी प्रभूसाठी सेवा करत आहे. मी काहीच करत नाहीये. प्रभू त्याची सेवा माझ्याकडून करून घेत आहे. मी तर माझी काही पात्रता पण नव्हती. प्रभूने मला उभं केलेलं आहे. माझ्यामध्ये काही चांगलं नव्हतं, मी तर गेलेलोच होतो. परंतु प्रभूला त्याचं नाव चालवायचं होतं म्हणून त्या कचऱ्यापेटीला काढलं, कचऱ्यापेटीला मागून साफ केलं, कचरा बाहेर काढला आणि देवाच्या मंदिरात, देवाच्या ठिकाणी एक चांगलं सुशोभीकरण व अख्खा मोडून एक नवीन असं मडकं बनवलं. आणि आता जेव्हा देव का सांगतो, ते कचऱ्यात पडलेलं होतं ना, ते विसरून जा. हालेलुया. ओल्ड इज गॉन. आता नवीन तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन द्राक्षरस मी देत आहे. हालेलुया. वचन काय सांगते? जुन्या बुद्धलात नवीन द्राक्षरस घालतात का? नाही. नवीन हृदय देईन, नवीन आत्मा देईन आणि तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन. आणि मी तुमच्या ठाई माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमांनी चालाल. तुम्ही माझ्या नियमांनी चालाल ना. कोणच तुम्हाला थांबू शकत नाही. शैतान सांगेल हे करा, ते करा. यू आर वॉकिंग बाय द स्पिरिट. हालेलुया. इन द स्पिरिट. तुम्ही आत्म्याने चालत आहात. देह वासना तुम्ही पूर्ण करणारच नाही. आणि माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल असे मी करीन. माझे निर्णय पाळून तुम्ही त्याप्रमाणे आचरण कराल. जगाच्या गोष्टी आता तुम्हाला नाही टेम्प्ट करू शकत. आता तुम्ही संपले. आता तुम्ही सांगाल अरे ब्रदर लाईट गेली का? आपले जाम गरम उतरे ब्रदर, लवकर संपा, लवकर संपा. नो. हे काय माहिती का? हे फिजिकल स्वभाव सोडून द्या. हालेलुया. ह्याच्याकडे लक्षच देऊ नका. पाण्याची बॉटल घ्या, 2 घोट पाणी प्या आणि बसा आणि प्रभूला सांगा प्रभू तुझ्या आत्म्यामध्ये घेऊन चल. बघा 120 लोक माडीवर बसले होते ना, इलेक्ट्रिसिटी नव्हती, एसी नव्हता. इच्छा होती की आम्हाला पवित्र आत्मा मिळाला पाहिजे. हालेलुया. 10 दिवस अगोदर जे वचन सांगितलं होतं ना की प्रभू तुझ्या आत्म्याने तो आमच्याशी वार्तालाप कर. 10 दिवसानंतर सुद्धा ती एकच इच्छा घेऊन बसले होते. प्रभूने सोडून दिलं. 10व्या दिवशी जेव्हा आला पवित्र आत्मा, वचन सांगते त्या प्रत्येकावरती सांगितलं का? एकाला सोडलं, 15 जणांना सोडलं, प्रत्येकावरती पवित्र आत्म्याच्या जीवा उतरल्या. होली स्पिरिट, अनॉइंटेड विथ होली स्पिरिट. जेव्हा तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो, तुमची चाल बदलते, तुमचं बोलणं बदलते. तुम्ही नाही विचारलं तुझे ब्रदर तुमच्या घरी काय चाललाय, तुमच्या घरी काय चाललाय, त्याचा फोन आला होता का, त्यांनी ते केलं का, त्यांनी ते केलं का, तुमच्या फायनान्शियल काय झालं, हे प्रॉब्लेम, ब्रदर सगळं संपलं. हालेलुया. हालेलुया. आता आमच्यासाठी काय राहिलेलं आहे? ब्रदर मला एक प्रश्न होता,
ते ब्रदर देवाचं वचन म्हणते ना, मी का वाचत होतो, मला ना अटकलाय. ते सांगते की तुम्हास नवे हृदय देईन. हे ह्याचा अर्थ काय ब्रदर? आमेन. हालेलुया. हालेलुया. मी चेन्नईला गेलो होतो ब्रदर आयझॅक वसंत कुमारच्या इकडे, आणि भरपूर लोक, चर्च मोठा असल्यामुळे ब्रदर संडे दर दिवशी सकाळी खाली येऊन बसायचे, आणि लोक यायची का तिकडे बसायची. आणि मी विचार करतो, अरे हे लोक सगळे इकडे येऊन का बसलेले आहेत? काही लोकांची काहीतरी पानावरती जे अभ्यास केलेला आहे, वाचलेला आहे, त्याचे प्रश्न काढलेले आहेत, आणि ते प्रश्न विचारण्यासाठी ते थांबलेले आहेत की ब्रदर आयझॅक फ्री झाले ना की आपण त्यांच्या जोडीला बसूया का आणि बायबल मधून प्रश्नोत्तरे करूया. अशासाठी जर का प्रश्नोत्तरे असतील ना तर आपण विचारूया. आणि आय वॉज व्हेरी अमेज्ड, इम्प्रेस, की लोकांना परमेश्वराची एवढी आवड आहे की काहीतरी प्रश्न निघताय आणि ते उत्तरे मागण्यासाठी येतात. भाऊ बहिणीनं लक्षात घ्या, आम्हाला वार्ता करायला कधी वेळ असतो माहिती का? जेव्हा आम्हाला देवाचं वचन वाचत नाही तेव्हा. हे जर मी सांगितलं हे पूर्ण वाचलं का तुम्ही, तर तुम्ही हमखास सांगाल, मला इन्क्लूड करून स्वतःच सांगतो की नाही का, कारण आम्हाला वार्ता करायला फार आवडते, पण आम्ही देवाचं वचन वाचायला कंटाळा करतो. अरे हे काय ब्रदर तुम्ही सांगताय, हे वंशावळी का वाचायची का? ह्याच्यापासून काय फायदा? हे कशाला ठेवलं वंशावळी बायबल मध्ये? ह्याची काय गरज आहे का? प्रत्येक गोष्टीची गरज आहे. राईट सर. प्रत्येक गोष्ट पवित्र आत्मा प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी तो प्रगट करतो. आमेन. भावबंधूंनो, जेव्हा शरीर बदलते, जेव्हा तुम्ही ट्रान्सलेट होता पवित्र आत्म्यामध्ये, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्या जीवनाला बदलण्यास सुरुवात करतो. आमेन. बघा भाऊ बहिणीनो, प्रत्येक वेळेला ना मनुष्याची निवड असते. म्हणून जसं वचन आता का वाचलं की तुम्ही काही केलं म्हणून नाहीये, ही देवाची कृपा तुमच्यावरती आहे. आपण एक अध्याय वाचूया, उत्पत्ती ह्याचा 45वा अध्याय. प्रभू जिकडे जिकडे घेऊन जाईल तिकडे तिकडे आपण जाऊया. काय तुम्ही आनंदित आहात? आमेन. आमेन. बघा प्रेज द लॉर्ड, लाईट पण आली. Praise the Lord. आता लाईटीचं रिझन पण नाही. आता कोणी सांगू नका की लाईट गेली जाऊ घरामध्ये. 4 पंखे लावलेत, पंख्याखाली येऊन बसा, नाही तर काहीच घाई नाहीये. थोडस पोटाला भूक लागली तरी काही प्रॉब्लेम नाही. True, sir. दर दिवशी वेळेवर जेवता ना सगळे? कोण जेवत नाही असं कोण आहे का वेळेवरती जेवत नाही? सगळे जेवतात रे, कोणच लेट होत नाही बघा. टाइम टू टाइम आहेत सगळे. चला, व्हेरी गुड. म्हणजे काय प्रॉब्लेम नाही ना? चालेल ना ब्रदर रणजित? 4ला जेवता म्हणजे तुम्हाला तर प्रॉब्लेमच नाही. म्हणजे उत्पत्ती ह्याचा 45वा अध्याय. आणि आता आपण पाहूया, जसं प्रॉफिट म्हणतात, योसेफ जो आहे हा दुसरा तिसरा कोण नाही तर येशू ख्रिस्ताची खरी प्रतिमा आहे. हालेलुया. आता योसेफाचं आपल्याला स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. आमेन. योसेफाची स्टोरी माहिती आहे. योसेफाच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला विकलं, त्याच्या बापाला येऊन सांगितलं की आपला जो मुलगा होता तो मेला, असं असं झालं. सगळ्यात वाईट कोण वागलेला आहे? योसेफाचे भाऊ योसेफाच्या जोडीला वागलेले आहेत. परंतु योसेफ आणि देवा, जसं प्रॉफिट म्हणतात की योसेफ आणि देवाचे वचन कधीच सोडले नाही. हालेलुया. काय तुम्ही आमेन म्हणाला गोष्टीला? योसेफ आणि देवाचे वचन कधीच सोडलं नाही, कारण त्याच्यातही देवाचा आत्मा होता. त्यांनी शरीर वासनेला कधीही स्थान दिले नाही. हालेलुया. पोटिफिराची बायको तर आली होती, शरीराच्या वासनेला स्थान होतं, कोण काही कळलं पण नसतं. परंतु नीतिमत्व, इंटिग्रिटी काय असते ना, ते ह्या मनुष्याकडून शिकावी. देवाचं जिकडे भय असते ना तिकडे मनुष्याला शैतानाच्या गोष्टीसाठी जाणार कधीच नसते. हालेलुया. वचन काय वाचते? वाचते 45 पे थोडस वाचूया. आमेन. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते, त्या सर्वांसमोर त्यास गहीवर आवरेना. आता काय झालेलं आहे? दुष्काळ पडलेला आहे, सगळं संपलेलं आहे, आणि योसेफाचे भाव सगळे योसेफाकडे भेटायला आलेले आहेत. आणि योसेफाला भेटायला आले असताना त्यांची परिस्थिती बघून, अरे बापरे, आय कॅन फॉरगिव्ह यू बट आय कॅनॉट फॉरगेट. हा, राईट. आता कसं, तेव्हा कशी लात मारायला वाटली? तेव्हा आवडलं का? आम्ही जागा मागतो देते का तुम्ही? तेव्हा तुम्ही काय दिला? आता तुम्ही तुमचं बघा. आता तुमचं कमी पडलं म्हणून तुम्ही माझ्याकडे मागायला आलात. हुशार कडे बघ, स्वतःचाच फायदा बघतात. आता बघा, हा सैतानाचा आत्मा आहे. देह वासना आहे. काय करतो आम्ही? रिव्हेंज घेतो. रिव्हेंज काय म्हणतो? बदला. आम्ही बदला घेतो. आता तुम्हाला तेव्हा मी सांगितली होती, खालटाण्यातली जागा दिली मला तू. आता पाहिजे तर आता माझं मस्त झालं खालटाण्यातलं घर, तर आता तू सांगतो आता मला खालटाण्यातलं घर दे, असं तो आता मला सांगायला लागला. म्हणजे हुशार केवढं बघ, होतं तेव्हा तू घेतलं नाही, आता माझ्याकडून.
काय हे मनुष्य स्वभाव. ट्रू ट्रू. मनुष्य स्वभाव काय करतो, बदला काढतो. बदला तू माझ्या बरोबर केलं होतं ना, आता मी प्लस मध्ये आहे ना, आता मी कसा बदला घेतो बघ. हा काय करतो, हा मनुष्य स्वभाव. परंतु हा जो योसेफ आहे ना, जे आपण आता वचन वाचले येऊन मध्ये, मी तुम्हाला नवीन मांसमय हृदय देईन. हालेलुया. हालेलुया. हृदय योसेफाकडे होतं. राईट. ते योसेफ काय म्हणाला, त्याला आपल्याला भाऊ बंधनची परिस्थिती बघून त्याला रडू आवडे ना. आणि काय वचन म्हणते, त्यांनी मोठ्याने म्हटले की लोकांस बाहेर घालवा. हा योसेफाने आपल्या भावास ओळख दिली तेव्हा त्याच्या जवळ दुसरे कोणी नव्हते. हालेलुया. योसेफाने आपल्या भावाला ओळख दिली तेव्हा सगळे कोणच नव्हते, लोक सगळे बाहेर गेले. आणि काय वचन म्हणते, तो मोठमोठ्याने रडू लागला. मोठ्याने रडू लागला. का? कारण माझे भाऊबंदी माझ्याकडे अशा परिस्थितीत आलेले आहेत. आणि ते मिस्री लोकांनी ऐकले. ते मिस्री लोकांनी बाहेर गेले होते, त्या लोकांनी ऐकलं, अरे आपला योसेफ रडतो, त्याला काय झालं एवढं. आणि फारोच्या घराण्याचेही कानी ते अरे गेले. बापरे, अरे हा आपला योसेफ रडायला लागलाय, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तेव्हा योसेफ आपल्या भावास म्हणाला, मी योसेफ आहे, हालेलुया. माझा बाप अजून जिवंत आहे काय? प्रेज द लॉर्ड. सगळ्यात पहिला प्रश्न काय माहितीये का, माझा बाप अद्याप जिवंत आहे काय? आमेन. ज्याने देवाची वचने शिकवली होती. तो पवित्र आत्मा आहे का तुमच्याकडे? आमेन. आजही तो पवित्र आत्मा तुम्हाला सत्यात लीड करत आहे काय? आमेन. आजही तो तुमच्याकडे आहे का? जर आज तो तुम्हाला इकडे पाठवलेला आहे, ह्याचा अर्थ तो कुठेतरी आपलं कार्य करत आहे. त्याचा सगळ्यात पहिला प्रश्न काय होता, मी तुमचा भाऊ योसेफ आहे, बाप जिवंत आहे काय? हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्या ठाई आहे काय? आमेन. आणि त्याच्या भावाच्या तोंडून काही उत्तर त्याच्या निघेना. भावाच्या तोंडून उत्तर निघेना. कारण एवढ्या वर्ष धमाल केली, मजा केली, जे करायचं होतं ते केले. दे नेव्हर वॉक्ड इन द स्पिरिट. आमेन. पवित्र आत्म्यात कधीच चालले नाही, मजा करायची ती केली. आणि कारण ते त्याच पुढे अतिशय घाबरले. ज्याला मारले होते, ज्याला विकले होते, ज्याला टाकलं होतं, तोच आज आमचा सहारा झालेला आहे. हालेलुया. आणि काय वचन म्हणते, योसेफ आपल्या भावास म्हणाला, आम्हाला जवळ या. तेव्हा ते जवळ गेले. तेव्हा तो म्हणाला, तुमचा भाऊ योसेफ ज्याला तुम्ही मिसर देशात विकून टाकले तो मीच. ज्याला तुम्ही मिसर देशात विकले तो मीच. आणि तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल आता काही दुःख करू नका आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठविले. आता असं कोण आहे मला सांगा. आता मला आपला तर कोण सांगा, मी पण माझ्याकडे बांधतो. नो नो वन. आता मी वचन करत असतो ना, देअरफॉर. आता मला मराठीत होतं, चालेल पाचवं वचन वाचा. तर सगळे मला लक्ष द्या. तुम्ही मला या देशात विकून टाकिले याबद्दल आता काही दुःख करू नका. आता तुम्ही विकले, परंतु आता काय दुःख करू नका. तू विकलं, हा तेव्हा तुला जाम मजा आलेली. हा तेव्हा मला विकायला बरं वाटलं की नाही, मस्त पैसे. तुम्हाला माझा जाम त्रास होता ना. असं उत्तर आहे का त्याचं? नो. उत्तर काय आहे, तुम्ही मला विकले याबद्दल आता काही वाटून घेऊ नका, सगळं झालं ते सोडून द्या. आणि संताप करून घेऊ आणि नका. संताप पण नका करून घेऊ. प्रभू कुठे माझी चुकी झाली, संताप करून घेऊ नका. तर काय सांगते वचन, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्या पुढे पाठवले. God did send me before you to preserve life. Hallelujah. तुमचे प्राण वाचवावे म्हणून परमेश्वराने मला इथे पाठवलेलं आहे. हालेलुया. आज संदेश का आमच्यासाठी पाठवला, टू प्रिझर्व युअर लाईफ. तुमचं जीवन वाचावे म्हणून तो संदेश आमच्याकडे आला. त्याला विकलं गेलं, त्याला मारलं गेलं. ही वॉज रिजेक्टेड किंग, अशासाठी की आज आमचा प्राण वाचला जावा. हालेलुया. वचनाला विकलं गेलेलं आहे काही लोकांनी. वचनाला विकलं गेलं, आम्ही पण कदाचित विकलाय भरपूर वेळेला. परंतु आज आमच्याकडे वचन येऊन सांगते, त्याच्याविषयी काही दुःख मानू नको. कम चेंज द साइड. हालेलुया. आमेन. आणि या देशात आज 2 वर्ष दुष्काळ आहे. या देशात 2 वर्ष दुष्काळ आहे. आणखी 5 वर्ष अशी येणार आहे. म्हणजे 7 वर्ष कशाची असणार आहे? देयर इज अ फॅमिन इन द लँड. काय आहे? 7 वर्ष फॅमिन इन द लँड आहे. परंतु आम्हाला काही कमी आहे काय? फॉर देयर इज एव्हरीथिंग, देयर इज अ सीझन अँड देयर इज अ पर्पज. राईट. आमेन म्हणाल तुम्ही. उद्देशकाचं 3रं अध्यायातलं वचन काय म्हणते? पहिलं वचन, प्रत्येक गोष्टीसाठी काळ. आणि काय याला काय म्हणतो आपण? उद्देशाला काय म्हणतो? पर्पज. प्रत्येक गोष्टीसाठी काळ आणि पर्पज
नियोजित करून ठेवलेलं आहे. आणि वचन की त्यात नांगरणी कापणी काही व्हायची नाही. 7 वर्षात काही होणार नाही. देवाने मला तुमच्या पुढे यासाठी पाठवले की तुमचा पृथ्वीवर अवशेष ठेवावा. सगळ्यात महत्वाचं वचन म्हणते. काय म्हणते इंग्लिश मध्ये वाचतो मी. 7 वचन म्हणते, अँड गॉड सेंड मी बिफोर यू टू प्रिझर्व यू अ पोस्टरिटी इन द अर्थ. हालेलुया. And to save your lives by a great deliverance. आमेन. मोठा छुटकारा. करा. हालेलुया. आमेन. 8 वचन म्हणते, तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला इथे पाठवले. आता तुम्ही नाही तर देवानी. तुम्ही सांगाल बरं झालं ना, आता पटकन ते आपल्याकडचे लोक पलटे घेते, बरं झालं का नाही, तिकडे तुला खड्ड्यात टाकील तर बरं झालं तुझा, म्हणून तुझ्याकडे बसलो. आता हे तर तू केलं नाही, तुझ्या डोक्यात तर नव्हतं, तुझं फलन तिकडे सिद्ध झाला होता आणि तू जिंकला होता, परंतु हे सगळं करणारा देव आहे. आमेन. तिकडे नव्हते तिथून नव्हत्यातून हा करणारा असा परमेश्वर आहे. हालेलुया. भावांनो, म्हणून म्हणून कधी पण ही गोष्ट ना मला फार आवडते. मनुष्याने ना कायमचं नम्र असावं. मनुष्याने कायमचं देवाचं वचन ऍक्सेप्ट करणार असावं. काही वेळेला आपण जाम कडक बनतो. देवाला असं कठीण पाषाणमय नाही आवडत भाऊ बहिणींनो. देवाला प्रेमळ माणूस पाहिजे. काही जात नाहीये, काही होत नाहीये, पण आम्ही काय करतो, अव्वाच्या सव्वा वाढवत जातो. आम्ही आमच्याच डोक्यावरती अख्खा डोंगर घेऊन बसल्यात. आम्हाला वाटतं की आम्हीच सगळं करतो. भाऊ बहिणींनो, आम्हाला सगळं बाजूला सारायचं आहे. पवित्र आत्मा, वी हॅव टू वॉक इन द स्पिरिट. आम्हाला आत्म्यात चालणे गरजेचं आहे. थोडंसं वाचत आणि मग आपण बंद करूया. नाही तर आता तुम्ही नव्हे तर देवाने मला इथे पाठवले. मला त्याने फारोच्या बापा समान करून त्याच्या सर्व घरादाराचा स्वामी व सर्व मिसरदेचा शास्ता करून ठेवले आहे. हालेलुया. आता तुम्ही सांगता, तू काय रे, तू कोण आहेस रे? अरे बापरे, देवानी बघा, बीजेपी गव्हर्नमेंट आहे, अमेरिकेमध्ये ट्रम्प आलेला आहे. ट्रम्पने काय सांगितलं, आय विल मेक अमेरिका अगेन अ ग्रेट नेशन, अ रिचर कंट्री. लोकांनी स्टेटमेंट लिहिलं, वी डोंट वॉन्ट अगेन अ ग्रेट अमेरिका रिचर कंट्री, बट वी गिव्ह अस अ फ्रीडम. काय आलेलं आहे, पोझिशन चेंज होत आहे, सगळ्या गोष्टी बदलत आहेत. भाऊ बहिणींनो, राष्ट्र त्या दिवशी मी बघितलं डिफेन्सचं बजेट. डिफेन्स काय, युद्धासाठी बजेट जे असते ते बजेट सगळ्यात जास्त बजेट कोणाकडे मिळते का, अमेरिकाकडे. 948 बिलियन. म्हणजे आपण किती सांगू, 1.25 लाख करोडच्या आसपास वर्षाचं बजेट आहे. एवढं त्यांच्याकडे सामग्री आहे. म्हणजे तर आपल्याकडे एक प्लेन असं आहे ना, जे फायटर आपण सांगतो आपल्याकडे काय भारी प्लेन आहे का, ते पण त्यांच्याकडे म्हणून आलं आहे. ते त्यांच्याकडे असे 500 आहेत, आपल्याकडे एक आहे, त्यांच्याकडे असे 500 आहेत, कारण त्यांची कपॅसिटी वेगळी आहे. तरी सुद्धा ते आता डिस्ट्रेस मध्ये चालत आहे की हा चार्ज मला जास्त करतो, हा पैसे मला जास्त लावतो, तो पैसे मला जास्त लावतो. का झालेला आहे, एव्हरीबडी इज इन डिस्ट्रेस. आता मी ह्याला खाऊ की त्याला खाऊ, मी त्याला खाऊ की त्याला खाऊ, एवढंच चालू आहे. एकमेकांना कसं खावं हेच चालू आहे. का, कारण ही जगाची रीत आहे. हा देवाचा आत्मा नाही आहे भावा बहिणींनो. म्हणून देवाचं वचन आम्हाला तसं कधी शिकवत नाही. बघा, आपण बघूया, प्रत्येक गोष्ट शॅडो अँड टाईम मध्ये असते. आणि थोडस वाचा पुढे, आणि तुम्ही त्वरा करून माझ्या बापाकडे जा आणि त्याला सांगा, तुमचा मुलगा योसेफ असे म्हणतो की देवाने अवघ्या मिसर देशाचा सत्ताधीश केले आहे, तर मजकडे येऊ निघून या, विलंब करा. आता तुम्ही मजकडे या, कारण तुमचा मुलगा जो आहे ना, त्याला देवाने भरपूर दिलेला आहे, तो चांगला झालेला आहे, चांगलं सगळं परमेश्वराने पुरवलेला आहे, तो मेला बिला काय नाही. परमेश्वराने त्याला फार उंच केलेला आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सांगू नका की मी गरीब आहे. डोंट लुक एट युअर सिच्युएशन्स, लुक एट युअर गॉड. देवाकडे पहा. परिस्थितीकडे पाहाल ना तर परिस्थितीमध्येच म्हणून जा, परिस्थितीतून बाहेर निघा, देवाकडे आपली नजर लावा, खंबीर करा. आपले काय वचन सांगते, गॉड ऑफ युअर लॉयन्स. तुम्ही आपले कंबर कसा, मेहनतीसाठी तयार व्हा, काही असो, आणि देवाच्या वचनासाठी काही करायला तयार असू. वचन काय म्हणते, तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. हालेलुया. सगळ्यात महत्त्वाचं वचन म्हणते, तुम्ही गोशेन प्रांतात वस्ती करून राहावे. हा इंग्लिश मध्ये काय म्हणते, अँड दाव शाल, 10व वचन,
मी हालेलुया. Yes. तुम्ही गोष्टींमध्ये राहावे आणि देवाचं वचन सांगते तुम्ही माझ्या हृदयाच्या नजदीक राहावे. हालेलुया. लांब नका राहू हा. प्रभूपासून लांब नका राहू. प्रभूच्या जवळ राहा. लांब Amen. राहाल तर दुसऱ्या देशात राहाल. राईट. गोष्टींमध्ये राहा जिकडे देव भरपूरीने देत आहे. तुम्हाला कोणत्याही चांगल्या गोष्टीची वाण कधी पडणार नाही, कारण परमेश्वराचं वचन सांगते ना वो सोता है ना उसको कुछ कम पडता है. आमेन. दिवसा सूर्याची आणि रात्री चंद्राची तुला बाधा बाधा होणार होणार नाही. नाही. आमेन. अरे बापरे. आणि काय वचन म्हणतो पुढे? तुम्ही तुमची मुले, नातवंडे, शेरे मेंढरे, गुरे ढोरे व तुमचे सर्व काही घेऊन माझ्या समीप राहावे. काय तू ये? नाही रे. मोशेने मोशेने फारोला जाऊन सांगितलं खूर पण ठेवणार ना. हालेलुया. सगळे घेऊन मी निघेल. त्याच्यामध्ये ते ॲब्रेस पण होतोय. अरे तो सांगतो सोड त्याला, सैतानाला काय भाव देतो तू. राईट. परमेश्वर सांगतो सगळ्याला घेऊन निघ तू जोडीला. आमेन. कुठे जाऊन फुटतील फुटू दे, आता ते घेऊन निघ. सगळं घेऊन निघाला. तो का सांगतो अरे तुम्ही माझं वाईट केलं होतं, पण मी काय सांगतो ऐका, सगळे पोरे बिरे सगळे घेऊन या, कारण तिकडे राहाल तर मराल. काय खायला मिळणार नाही. रेशनच्या लाईनीमध्ये रांग लागेल. कळणार नाही रेशनवाल्यांनी काय कपला गेलाय तो. तिकडे या, तुम्हाला सगळं मी देतो. गोशेनमध्ये राहा. हालेलुया. गोशेनमध्ये काय आहे? देवाचं पवित्र वचन आहे. आमेन. हालेलुया. आणि कारण 5 वर्ष दुष्काळ पडावायचा आहे, हा, तर ते मी तुमचे संगोपन करीन. मी तुमचे संगोपन करेन. हालेलुया. पवित्र आत्मा आज आमचं संगोपन करत आहे. आमेन. आमेन. तो आम्हाला लीड करत आहे. Yes. तो आम्हाला चालवत आहे. आणि अशाने तुम्ही, तुमच्या घरचे लोक व तुमचा सर्व परिवार दरिद्री होणार नाही. दरिद्री होणार नाही. यू विल नॉट सी द पॉवर्टी. गरिबी तुम्हाला मिळणार नाही. कारण 12 म्हणते पहा, मी योसेफ तुम्हाशी प्रत्यक्ष बोलत आहे, हे तुमच्या डोळ्यांना आणि माझा भाऊ बेन्यामीन याच्या डोळ्यांना दिसतच आहे. बेन्यामीन वरती प्रेम होतं, पण बेंजामीन वरती नंतर केवढा रडला त्याचा पत्ता नाही त्याला भावाला बघून. True. आणि काय केलेलं आहे? माझं प्रेम मी तुमच्यासाठी दाखवते. भावा बहिणींनो, वॉक इन द स्पिरिट. हालेलुया. आत्म्यामध्ये चाला, म्हणजे तुम्ही ध्येय वासना पूर्ण करणारच नाही. ध्येय वासना काय करते? मनुष्याला आत्म्यापासून दूर घेऊन जाते. वाचा फक्त आपण आता बंद करूया. शेवटचं गलतीकरस पत्र. नाही तर पोट पण नाही वाचले. मला वाटतं आपण जसं प्रभूने जसं नेलं ना तसं गेलो. गलतीकरस पत्र याचा 5वा अध्याय आणि 13 ते 18 वाचा. आणि बंद करूया. बंधूजनो, आपण पाहिजे तर आपल्या जागेवर उभे राहूया. हा. बंधूजनो, तुम्हाला स्वातंत्र्यकरिता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेचा देह वासनाचा वाव मिळू देऊ नका. आता हा, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. आता इकडे हात ठेवा, इकडे लक्ष द्या. आता तुम्ही गोशेनमध्ये जा. आता हे वचन गोशेनमध्ये तुम्हाला योसेफाने जागा दिलेली आहे. आणि आता देवाचे वचन येऊन तुम्हाला सांगते, बंधूजन हो, तुम्हाला स्वातंत्र्यतेकरिता पाचारण झालेले आहे. म्हणजे गोशेनमध्ये तुम्हाला स्वातंत्र्य मिळावं, Yes. तुमची भरभराट व्हावी, म्हणून हे वचन तुम्हाला देण्यात आलेलं आहे. तरी त्या स्वतंत्रतेने ध्येय वासनांना वाव देऊ नका. आता गोशेनमध्ये आहात तर जगाच्या गोष्टी आणू नका. आमेन. कारण जगात फॅमिन आहे, दुष्काळ आहे. जगातला दुष्काळ तुम्हाला हवा आहे काय? No. नो. तर मग सोडा आणि मागे फिरा. आणि तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. अरे बापरे, प्रीतीने एकमेकांचे बंधू व्हा असं सांगितलंय का? नाही. बंधू सांगायला पाहिजे होतं ना. वचन चुकला वाटतं, पॉल बोलताना चुकला वाटतं, मिस्टेक झाली. बंधू सांगायला पाहिजे होतं, बरोबर की नाही? प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हेल्प वन अनदर. आम्ही करतो काय? दास होऊन काम करणं मोठं आहे, बंधू होऊन काम करणं मोठं आहे, आणि राजा होऊन काम करणं मोठं आहे. बस. देवाचं वचन येशू ख्रिस्त काय सांगतो? जर तुमच्यामध्ये कोण मोठा असेल तर त्यांनी सगळ्यात पहिलं स्वतःला नम्र करावे आणि दासपणाचं काम करावं. आता हे संत पॉल काय सांगतो? पहिल्याने तुम्ही दास होऊन एकमेकावर प्रीती करा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करा. एकच वचन पाळण्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले. एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्ण झालेले आहे. परंतु तुम्ही जर एकमेकात चावता व खाऊन टाकीता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. एकमेकास खाता, चाव चाव चाव, हा चाव तो चाव,
तो असा करतो, तो नाही तसं केलं, त्या ब्रदर तो तसा, तो सिस्टर ती तशी, त्याची हॅबिट तशी, तो तसा वागतो, तो तसा वागतो, चाव 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 पूर्ण टाइम पवित्र आत्मा नाही आहे. क्वेश्चन मध्ये आहे. तुम्हाला वाटते की तुम्ही क्वेश्चन मध्ये आहात, सॉरी, यू आर इन द फॅमिन लँड, तुम्ही दुष्काळामध्ये आहात. का तुम्ही सांगा ब्रदर असं का म्हणता? कारण पवित्र आत्मा मिळालाच नाहीये. जिकडे पवित्र आत्मा नाहीये ते दुष्काळच आहे. राईट. पवित्र आत्मा तिकडे आहे, तोच फक्त गोशेन मध्ये आहे. मी इकडे बसून नाही सांगू शकत मी अमेरिकेत आहे, मी अमेरिकेत राहतो, मी अमेरिकेत आय एम ए सिटीजन ऑफ अमेरिका. नो नो नो, ऍब्सोल्युटली नॉट. आय एम नॉट फुलिशिंग एनीबडी, आय एम फुलिशिंग माय सेल्फ. आय एम अ फुलिश. कारण मी खोटं बोलतोय. मी म्हणतो की मी अमेरिकेत आहे, इंडियात राहून म्हणतो मी अमेरिकेत आहे. उलटी गाडी काढली, मी उलट्या रस्त्याला चालायला लागला, अमेरिकेत उलट्या रस्त्यावर चालला तर मी करेल, अरे 4 लोकांना ठोकून काम करेल. लोक काय करतील, बोलते अरे काय माणूस आहे रे. मी सांगेन मी अमेरिकेत आहे. डोकं बिकं फिरलाय की काय? का? कारण जे तू बोलतोय ते नाहीच आहे. आपलं वागणं आणि आपलं करणं ह्या दोन्ही गोष्टी मॅच होणं गरजेचं आहे. जर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा असेल तर तुमचं बोलणं सुद्धा बदलेल. तुम्ही चावता खाता हे सगळ्या गोष्टी नाही होणार. वचन बघा, वचन जेव्हा एवढ्या स्लँग लेवलला जाऊन बोलते ना, म्हणजे एवढी तुमची लेवल उतरलेली आहे, त्याच्यातून तो बाहेर येण्यासाठी हे वचन तुमच्यासाठी बोलत आहे. आमेन. एकमेकाशी बोलू नका, हा तसा तो तसा. कम आउट ऑफ दिस. आणि मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला. मी तर म्हणतो देन आय से दिस, वॉक इन द स्पिरिट. काय तुमची इच्छा आहे आजच्या सकाळच्या समयी? ते आत्म्यात चालावे. आमेन. म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार, देह वासना पूर्ण करणार नाही. आमेन. आमेन. प्रभू आम्हाला तू सहाय्य कर की आम्ही देह वासनेने नाही चालवे, आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याने चालवे. भाव बहिणीनो, हा काळ हा काळ जो आहे हा डिल्युजनचा काळ आहे. काय? भ्रांतीचा काळ आहे. हा भ्रांतीच्या काळात काय आहे? शैतान प्रत्येकाला कसे फिरवावे, कसे अडकावे हा एक प्रयत्न करत आहे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बंधने वाढलेली आहेत. आज लोकांना, आज मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आवडतात, वेगवेगळ्या प्रकारची आवड आहेत. मुलांना बघितलंय, त्या दिवशी मी आमच्या ऑफिसमध्ये गेलो होतो मुलांना घेऊन. मुलांना, छोट्या मुलांना मोठे मोठे चष्मे लागलाय. 2 वर्षाचा मुलगा, 4 वर्षाचा मुलगा चष्मा. का? तो सांगतो मोबाईल घेतला नाही तर तो अभ्यास नाही करत, मोबाईल घेतला नाही तर तो जेवत नाही. तुला पण, तू पण, सगळे सारखेच. सगळ्यांनी आपल्याला ह्या सवयी तोडा. ब्रेक एव्हरी चेन. जेव्हा आम्ही बंधनं तोडतो तेव्हा आम्ही त्या गोष्टीतून बाहेर. मी तुम्हाला खरंच मराठी मी सांगितलं म्हणतो माझ्या मित्राची कलिगची स्टोरी. तो सांगतो माझा मुलगा एवढा बघतो मोबाईल की त्याला डॉक्टरने सांगितलं होते ह्याने बघण्याचं नाही बंद केलं तर याचा एव्हरी 6 मधला 0.25 नंबर वाढत जाईल. म्हणजे काय, भिंग वाढत जाईल. आणि एक वेळ असं येईल की भिंगीची पण लिमिट असते. बरोबर? त्या लिमिटच्या बाहेर तुम्ही फोकस नाही करू शकत. तो सांगते की ह्याला बघण्याला हा 8 वर्षाचा होईपर्यंत ह्याला प्रॉब्लेम होणार. त्यांनी घरातून टीव्ही काढलं, मोबाईल बंद केला त्याचा अशासाठी, तर तो मित्राच्या घरी जाऊन मोबाईल बघायला लागला. तो सांगतो आता आम्ही कंट्रोल कितीपर्यंत गोष्टीपर्यंत ठेवावा. आपल्याला समजणे गरजेचं आहे की आम्ही, म्हणून काय वचन सांगते, काय केला मोशीच्या आईने? काय केलं? मोशीच्या आईने फारोच्या घरामध्ये टीव्ही होतं, फेरारी होती, सगळं चांगलं होतं, सोन्याची ताटं होती, तरी सुद्धा त्याला त्या गोष्टीची आवड लावून दिली नाही. त्याला काय सांगितलं? देवाच्या वचनामध्ये मग्न हो. आमेन. हालेलुया. आमेन. बघा शमूएलाची काय वाढ झाली असेल ना. शमूएल फक्त वाढत होता आणि आवाज आला शमूएला. तो सांगतो काय आज्ञा. आमेन. हालेलुया. हालेलुया. आज आम्हाला आवाज येतो का? प्रभूचा आवाज कधी ऐकला होता बरा शेवटचा? आम्ही आरामात बसून करा लास्ट प्रेयर कधी केली होती बरा? प्रभू तुझ्या आभार म्हणतो. आज चला थोडं कामावर आहे प्रभू, तो चुलीवरती जेवण ठेवलं पटकनची, पण सिटी येण्याअगोदर प्रार्थना संपवतो आम्ही आणि मग आम्ही ट्रेन जाण्याअगोदर आम्ही पोहोचतो. आम्हाला प्रत्येकाला घाई कशासाठी? प्रार्थनेसाठी. पण मोबाईल बघायला घेतलं का आम्ही विसरतो. आम्ही काय करायला विसरतो? आम्ही देहा स्वभावाच्या अधीन जातो. माझी बायको मला टोकत बसते, अरे मोबाईल कशाला घेतो? सवय आहे. आणि या सवयी आम्हा सगळ्यांना तोडणं गरजेचं आहे. वी हॅव टू कम आउट ऑफ दिस. जेव्हा आम्ही तोडू, बघा मी त्या ह्याच्यामध्ये कोणाला दोष नाही देता. एव्हरीबडी इज ऑन अ लॅटरल पेज. एव्हरीबडी इज ऑन सेम पेज. काही वेगळं नाही आहे. आपण आपल्याला अंडरस्टँड करणं आहे की काय आम्ही ह्याच्यातून बाहेर येतो का, काय आम्ही ह्याच्यातून बाहेर निघतो काय. बघा मी जिमला जातो, मी जातो करतो एम केला, घरी आला दबाके खातो. पण माझा सासरा सांगतो अरे जातो पण काय खातो पण एवढा फरक नाही पडतो. काय फरक पडणार कसा?
खायचं पण कमी केलं पाहिजे ना, सवय पण मोडलं पाहिजे. मला वाटतं की ताट भरून जेवायचं, पण आता जेवू नाही शकत, कारण मला शरीराकडे लक्ष देणे गरजेचं आहे. जर करत नसेल तर फरक आहे, बरोबर की? राईट. आम्हाला समजणे गरजेचं आहे, आम्हाला ह्या गोष्टीतून बाहेर येणे गरजेचं आहे. भाव बहिणींनो, म्हणून हे प्रत्येकासाठी आहे. जसं शरीर आहे तसं आत्माही आहे. आमेन, आमेन. कारण जसं शरीराची सवय आहे तसं आत्म्याची आहे. म्हणून आम्हाला आत्म्याला कंट्रोल मध्ये घेऊन येणे गरजेचं आहे. वेलकम होली स्पिरिट, वी आर इन युअर प्रेझेन्स. आमेन. पवित्र आत्मा, आम्ही सकाळी उठून तपासावे. आमच्या डोक्यात विचार फिरतात की आमच्याकडे पवित्र आत्मा आहे. भाव बहिणींनो, काही गोष्टी मी ऐकत असतो ना, वचन कधी कधी जस्ट काल मी वचन ऐकत होतो. ब्रदर ब्रॅनमने 1953 ला संदेश प्रचार केलेला आहे 1 तासाचा, आणि त्यामध्ये ब्रदर ब्रॅनमने सब्जेक्ट आहे काना गावातील तो चमत्कार होता त्याच्यामध्ये. आणि मरियेकडे लोक येऊन सांगतात की ह्याला सांगा की करायला, तर ती सांगते तुम्ही त्याचे ऐका. आणि प्रॉफिटने सांगितलेलं आहे हिअर ए हिम व्हॉट एव्हर ही सेज, हिअर ए हिम. मी ऐकत होतो प्रॉफिट काय सांगतात, जर तुम्हाला तो व्हॉइस ओळखीचा असेल ना तर तुम्ही समजाल की तो काय सांगत आहे. ट्रू ट्रू. आमेन. आज आम्हाला हा व्हॉइस परकीय नसावा भाव बहिणींनो. ट्रू सर. पवित्र आत्म्याचा एक्सपिरियन्स शुड नॉट बी अ न्यू टू अस. राईट. इट इज अ डेली एक्सरसाइज. आमेन. आमच्या आत्म्याला या संत पौलांनी जसं सांगितलं की तुमची युद्ध शरीराशी नाही तर आत्म्याशी झगडणे आहे. काय आकाशातील दुरात्म्याशी. काय हे कधी होते दुरात्म्याशी? आमचा आत्मा एवढा स्ट्रॉंग आहे की दुरात्मा येऊ दे आम्ही पंच करतो, बॅकफाईट करतो. कधी? जेव्हा आम्ही आत्म्याने स्ट्रॉंग होतो. आत्म्याला जर आम्ही सप्लिमेंट्स दिले नाही तर आत्मा काम कसं करणार? बघा, शरीराने असून काय फायदा नाही, आत्म्याने स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. तुम्ही सांगाल जर आत्म्याने कसं करू, प्रार्थना करा, वेळ काढा, सगळं बाजूला करा, मोबाईल स्वयंपाकाची चूल बंद करा, आपल्या खोलीत जा, आपल्या मोबाईल बाजूला बंद करून ठेवा, सायलेंट करा, स्विच ऑफ करा, आणि जा खोलीमध्ये. सकाळी 4 ला जागा आली तर जा खोलीमध्ये, जा कुठेतरी बसा, प्रार्थना करा. मला जागाच येत नाही, माझी पण परिस्थिती तीच, आम्हाला जागाच येत नाही. आम्ही झोपले का झोपले, आमची झोपच पुरत नाही. का सांगा, आम्ही आळशी झाले. आम्हाला वाटतं रे केवढं झोपून केवढं नाही झोपू. आता प्रार्थनेवर घरी गेले का सगळे फ्लॅट, आमची झोप पुरत नाही. आम्हाला काम करायला सांगितलं ना तर आम्ही काम भरपूर करतो. ऑफिसचं काम असलं, कुठचं काम, आता प्रतिष्ठानी कसं म्हणलं पेपरचे काय हे आहे दिलाय आम्हाला, करणे भाग आहे. आम्हाला माहिती नाही केलं तर आमचा बॉस जो आहे का सांगणार अरे कामच केलं नाही, अरे पगार कशाला द्यायचा. माझा बॉस, माझा कलिग आहे, त्याला माझा बॉस सांगतो अरे तेरे को इतना पगार क्यों दे रहा है, तू काम ही नहीं कर रहा है. काम पैसा दे रहा तो काम भी तो कर ना. पण आपल्याला आपण पगारी नाही ना, देवाने आपल्यासाठी काय केलं नाही असे आपण वागतो. लेट्स कम इन टू दिस पोर्शन. वॉक इन द स्पिरिट. आत्म्याने चालूया. जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल की आमच्या मनात काहीतरी असा विचार येतोय जो आम्हाला देवापासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहे, पुश दॅट अवे. हालेलुया. लांब करा त्याला. आमेन. मी तुम्हाला ब्रदर टीमची स्टोरी सांगितली. इट इज ट्रेमेंडस स्टोरी. मी तुम्हाला नंतर कधीतरी बोलेन या गोष्टीवरती. 64 वर्षाचं 65 वर्षाचं मनुष्य फॅमिलीला घेऊन शिफ्ट होणे, इट्स नॉट अ जोक. राईट. नॉट अ जोक. आम्हाला हे समजणे गरजेचं आहे की देवाचं वचन आमच्यासाठी काय आहे. आम्ही ह्या देशाचे, ह्या राज्यातले, आम्ही कुपारी, आम्ही हिंदू, आम्ही महाराष्ट्रीयन, अरे केला कचरात. ट्रू सर. त्यांनी काय बेनिफिट मिळणार आहे का? कुपारी म्हणून मला काय 50% टॅक्स मध्ये रिबेट मिळते का? मला ट्रेन मध्ये सीट मिळते का? महाराष्ट्रीयन आहे म्हणून ट्रेन मध्ये जागा मिळते का? दुकानात गेलं का 20% डिस्काउंट जास्त मिळते आहे का? तुमचा काय फायदा? काय फायदा आहे ह्या सगळ्या गोष्टीचा? काही फायदा नाही आहे. आम्हाला ह्यातून बाहेर निघायचं आहे. आम्हाला हे गोष्ट समजून घ्यायचं आहे की आम्ही शरीर वाचलेला नाही तर आत्म्याच्या मार्गाने चालत आहोत. आमेन. वॉक इन द स्पिरिट. आमेन. सॉरी, प्रभू तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. किती झाले? 12 वाजले का? 11:50 क्षमा असावी. परंतु मी असं सहसा टॉपिक कट नाही करू इच्छित जेव्हा पवित्र आत्मा आम्हाला चालवत आहे तेव्हा. आमेन. ब्रदर नितीनला विनंती करेन की ते शेवटची प्रार्थना करतील. ते आमच्या महान स्वर्गीय प्रभू येशू ख्रिस्ता नावाने धन्यवाद देतो. हालेलुया. तुझे उपकार स्तुती करतो प्रभू, कारण तू चांगला परमेश्वर आहे. प्रभू आजच्या सकाळच्या समय प्रभू तुझ्यापुढे आम्ही नतमस्तक होतो. तुझ्यापुढे आम्ही सगळे कबूल करतो की आम्ही तुझ्या वचनामध्ये उणे पडलेलो आहोत. यस लॉर्ड. आणि प्रभू आम्ही पाहतो की कशा प्रकारे वचन आलेलं आहे की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणार नाही असं नाही सांगितलं, करणारच नाही असं सांगितलेलं आहे. आणि प्रभू आम्हाला तू प्रत्येकाला सहाय्य कर. आम्हाला प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं महत्व काय आहे प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू अद्भुत
कार्य कर प्रभू, प्रत्येकाला पोचलेला आहोत. हो प्रभू, आम्ही मान्य करतो त्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी त्या पहाडीवर प्रभू त्या 120 जणांवर जीवा उतरल्या, त्या अग्नीच्या जीवा उतरल्या. प्रभू, हाच अनुभव तू आज आम्हाला दिलेला आहेस. प्रभू, आज हे वचन आम्ही स्वतःला लावून घेत आहोत आणि खरोखर आम्ही मान्य करत आहोत की आम्ही आत्म्याच्या प्रेरित नाही तर देहाच्या अधीन जास्त झालेलो आहोत. होय प्रभू. आजच्या सकाळच्या समय प्रभू, तू आम्हाला जे काही वचन दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. बाळा, तू आशीर्वादित कर प्रभू, त्याची मिनिस्ट्री आशीर्वाद अधिकाधिक त्याला पवित्र आत्म्याने भर. पवित्र आत्म्यांची प्रभू तू काय सेवकाई करत आहे प्रभू, अधिक त्याला तू लीड कर, गाईड कर आणि अशीच वचन तू त्याच्याकडून आम्हाला येऊ दे, जेणेकरून ते आमच्या काळजाला आम्ही फिरून घ्यावी आणि त्याप्रमाणे आमच्या आयुष्याला आम्ही वळण लावावं. म्हणून तू आमच्यावर तू दया कर. होय प्रभू, जर आम्ही आत्म्याने चालत असू तर आमच्यामध्ये कधीच प्रभू त्या गोष्टी येणार नाहीत. प्रभू, आम्ही देहवासन चालत असू तर जग आणि जगाच्या गोष्टीमध्ये आमचं जाणं आहे प्रभू. आणि जर जात असू, प्रॉफिट देखील एक ठिकाणी म्हणत आहेत की तुम्ही जगाबरोबर राहत नसाल तर सांभाळा, कारण आज ना उद्या जगाचा अंत होणार आहे. जर तुम्ही जग आणि जगाच्या गोष्टी जर तुम्ही देहवासनेमध्ये अडकून राहाल तर आज तुमचा देखील उद्या अंत होणार आहे. तर प्रभू, आजच्या सकाळच्या समय आमच्यावर तू दया कर. सर्व अन्यायाचे तुझ्याकडे आम्ही कपडी जबाब देतो प्रभू. तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. पवित्र आत्म्याने तू लीड कर, गाईड कर आणि तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा गौरव होते अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू अद्भुत कार्य घडव प्रभू, कारण ही जी वधू जी आहे ती देहाच्या नाही तर आत्म्याच्या अधीन असावी अशी तुझी इच्छा आहे. आणि खरोखर तुझ्या नावाला धन्यवाद देतो की आम्हाला तुझ्या त्या वधूला सजवण्यासाठी प्रभू तू एक संदेश पाठवला. आणि प्रभू, हा संदेश जो आहे हा फक्त त्यांनी संदेश दिले नाहीत तर त्याप्रमाणे त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये देखील कितीतरी वेळा अशा गोष्टी आल्या आणि कितीतरी वेळा त्याला मोह झाला आणि कितीतरी वेळा त्याच्या जीवनामध्ये टेम्पटेशन आले, कितीतरी त्याला आमिष दाखवली गेली, परंतु प्रभू त्या आमिषाला तो कधीच बळी पडला नाही. प्रत्येक वेळेला तुझ्या आत्म्याच्या सहाय्याने प्रेरणेने तो चालत राहिला. प्रभू, आमच्यासाठी त्यांनी एक आदर्श काढून दिलेला आहे. प्रभू, आज त्या संदेशाची आम्ही आठवण करतो, कारण आज त्याचा जन्म झाला होता प्रभू. देवाचे आभार मानतो, धन्यवाद देतो की असा संदेश तू आम्हाला पाठवला की तू देहवासीमध्ये कधीच सापडला नाही. नेहमी आत्म्याला त्याने उंच केलं, आत्म्याच्या प्रेरणेने तू चालला. प्रभू, आमच्या हातून घडलेल्या सर्व अन्यायाची आम्हाला तू क्षमा कर. पुन्हा तुझ्याकडे क्षमा मागतो प्रभू. आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची प्रभू वाणी दे प्रभू. आम्हाला प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या त्या अनंती खाली राहू दे प्रभू. आणि प्रभू, जसं आम्ही म्हणतो आज पाहिलं की जसं योसेफ जो होता, हा योसेफ क्राईस्टचा, येशू ख्रिस्ताचा टाईप होता प्रभू. त्याला सगळ्या गोष्टी शक्य होत्या, कारण तो फारोपेक्षा त्याचं असं उंच झालेलं होतं आणि प्रभू त्याच्याकडे सर्व अधिकार आलेले होते. परंतु प्रभू जर पाहिलं तर त्याचे भाऊ आले होते तेव्हा त्यांनी त्याला शिक्षा करायला पाहिजे होती. परंतु तरी देखील प्रभू त्यांनी त्याच्यावर दया केली, त्याच्यावर प्रेम केला, त्यांच्यासाठी तो रडला. आणि प्रभू, तो आत्मा प्रभू आज आम्हाला देखील प्रभू सांगत आहे की तू त्याने विचारलं की माझा बाप जिवंत आहे का. आम्ही प्रत्येकाने आमच्या प्रत्येकाच्या जीवनाला तपासावं प्रभू की आमच्यामध्ये तो पवित्र आत्मा आहे काय, तो बाप आमचं जिवंत आहे काय. आम्ही म्हणतो की आमच्या स्वर्गीय पित्या, तू दया कर, प्रत्येकाला कलाटणी दे, तुझ्या पवित्र आत्म्याला तू लीड कर, गाईड कर आणि हो तू तुझ्या नावाचा स्तुती महिमा प्रशंसा गौरव. प्रभू, आमची इच्छा आहे की तू वाढला जावा आणि आम्ही घट्टे जावं प्रभू. प्रत्येकाला तू सहाय्य कर. भावाला देखील तू आशीर्वादित केलं, त्याबद्दल तुझे आभार मानतो. अधिकाधिक त्याला रिव्हलेशन दे, जेणेकरून तुझी वधू ही परफेक्शन मध्ये यावी अशी तू दया कृपा कर अशी मी तुझ्याकडे प्रार्थना विनंती करतो. सर्व स्थिती परिस्थितीबद्दल मी तुला धन्यवाद देतो. मान, महिमा, सन्मान गौरव तुला देतो. पुढे वेळ सगळे तुझ्या हाती देतो. आम्ही इथून जात आहोत. आम्हा सर्वांचा आत्मा, प्राण देव तुझ्या हाती समर्पित करून ही छोटीशी प्रार्थना सांगणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोडमधून आणि गौरवनाथ मागतो म्हणतो ऐकण मागतो कर. एक गीत पाठवलेलं आहे, इंग्लिश गीत आहे. वेलकम होली स्पिरिट, वी आर इन युअर प्रेझेन्स, fill us with your power, live inside me. आपण एक गीत गाऊया. वेलकम होली स्पिरिट. वेलकम होली स्पिरिट, we are in your presence, fill us with your power, live inside of me. Welcome Holy Spirit,
We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. You are the living water, never drying fountain, comforter and counselor, take complete control. Welcome, Holy Spirit. We are in your presence. Fill us with your power. Live inside of me. Hallelujah. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याचा अनुग्रह, त्याची शांती, त्याचा पवित्र आत्मा, त्याच्या सत्य मार्गावरती तो आम्हाला सदैव चालवत राहो. आमेन. Shall we meet?